नमस्कार. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अधिकाधिक ऊसाचं उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीने कार्यक्रम राबवला जातो. त्यातलाच आज हा परिसंवादाचा भाग ऊस पीक परिसंवाद. या ऊस पीक परिसंवादासाठी व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर, कारखान्याचे संचालक आदरणीय देशमुख साहेब, जैन इरिगेशन सिस्टीमचे विभागीय अधिकारी आमचे मित्र श्रीयुत डांगे साहेब, जैन इरिगेशनचे श्रीयुत किरण पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी, आता ज्यांनी प्रास्ताविक केलं आणि ऊस विकासामध्ये सातत्याने लक्ष देऊन काम करणारे कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्रीयुत लगड साहेब, माझ्यासोबत आलेले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांच्याकडून ज्यांना पूर्व हंगामी ऊसामध्ये अधिकाधिक उत्पादन घेतलं म्हणून ऊस भूषण हा पुरस्कार प्राप्त झाला, ते बाळासाहेबजी गुरव, सर्वच मान्यवर आणि खास करून ज्यांचा उल्लेख करायचा, यावर्षी ज्यांनी ऊसामध्ये 117 टन एवढं उच्चांकी उत्पादन आता नुकतंच घेतलंय आणि बहुधा हे या परिसरातलं उच्चांकी असावं असं उत्पादन घेणारे आमचे मित्र सोमनाथजी मुलगे, उपस्थित आपण सर्व शेतकरी बंधू, गावचे सरपंच, उपसरपंच, सर्वच मान्यवर. ऊसाचं अधिक उत्पादन घ्यायचं म्हणजे किती अधिक असा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. आत्ताच लगड साहेबांनी सांगितलं की एकरी उत्पादन महाराष्ट्राचं आहे ते 32-35 टन आहे. आपल्या परिसरामध्ये 40-50 टन उत्पादन घेणारे शेतकरी बहुसंख्य आहेत. की उत्पादन अजून वाढत गेलं पाहिजे आणि वाढत गेलं पाहिजे म्हणजे किती वाढावं, तर याच्यासाठी एक डोळ्यासमोर एक चित्र प्रमाण आम्ही ठरवलं की एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं. मी तर नेहमी म्हणतो एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घेणं सहज शक्य आहे, फारसं अवघड नाही. आपल्या परिसरातले शेतकरी सहजासहजी 100 टनावरती पोहोचू शकतील. यासाठी नेमकं काय करायचंय याबद्दलचा आज हा परिसंवाद. गेली 20-22 वर्ष, 25 वर्ष मी या ऊस शेतीमध्ये आहे. 22 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी किमान 100 टनाचा 1 एकराचा किंवा 5 एकराचा 2 एकराचा एक तरी प्लॉट माझ्याकडे असतो. माझ्याकडेच नव्हे तर माझे बरेचसे सहकारी मित्र आहेत, हेही सगळे किमान 100 टनाच्या पुढे तिथं असतात. ज्यांचा आता सत्कार केला, 117 टन ऊस काढला म्हणून. खरं तर सोमनाथजींची आमची भेट आता या अलीकडे 4-5 महिन्यातच झाली. गेल्या वर्षी लावलेल्या ऊसाचं उत्पादन 117 टन आलं. इस्लामपूर इथं राहणारे आमचे मित्र अशोक खोत, ज्यांचं ऊसाचं उच्चांकी उत्पादन आहे 168 टन प्रति एकर, एवढं उच्चांक ज्यांनी केलाय, त्यांच्याशी त्यांचा सातत्याने फोनवरती चर्चा असायची. माझ्या ऊस संजीवनी ग्रुपमध्ये ते सामील आहेत, त्याच्यावरून ते सारखं चर्चा करायचे. बाळासाहेब गुरुवांशी त्यांचा सातत्याने फोन व्हायचा. केवळ फोनवरनं चर्चा करत करत माहिती करून घेऊन स्वतःच्या कष्टाने जमिनीमध्ये कष्ट करून 117 टन उत्पादन त्यांनी घेतलं. लगड साहेब म्हणाले, आता तर प्रत्यक्षात सगळं आपल्याला इथं प्रॅक्टिकलच करायचं आहे. आपल्या भागातले बरेचसे शेतकरी नक्की 117 टनाच्या पुढे जातील, कारण आता आपण प्रत्यक्षात शेती तशी करून बघायची आहे. फोनवरनं माहिती घेऊन किंवा व्हॉट्सअपवरून माहिती घेऊन किंवा फेसबुकवरून माहिती घेऊन योग्य पद्धतीने करून सोमनाथजीने 117 टनापर्यंत मजल गाठली. आपण सुद्धा तो टप्पा पार करायचाच आहे. किमान एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन आपल्या सर्वांचं आलं पाहिजे, या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे. माझी ऊसाची शेतीची सुरुवात
सुरुवातीला मला एका एकरामध्ये 20 टन 22 टन एवढं उत्पादन असायचं लागणीपासून, आणि खोडव्याचं उत्पादन अतिशय चांगलं म्हणजे 10 ते 12 टन अशी माझी सुरुवात होती. 2-3 वर्ष अशीच गेली. लक्षात आले की उत्पादन वाढवायचं असेल तर कोणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपल्याला ऊसातली काहीच माहिती नाही. त्या काळातले ऊस शेतीमध्ये तज्ज्ञ असणारे एक आमटा बहादूर शेतकरी, इथे ज्येष्ठ शेतकरी बसलेत, कदाचित त्यांना त्यांचं नाव माहीत असेल, कैलासवासी कृषीभूषण बाबूरावजी फाळके, ज्यांनी महाराष्ट्रभर फिरून ऊसाचं उत्पादन कसं वाढावं यासाठी सातत्याने त्या काळात त्यांनी प्रयत्न केला. ते आमच्या गावापासून 5-7 किलोमीटर अंतरावरती त्यांची शेती होती. त्यांच्याकडे जाऊन सलग वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ऊस उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी धडे घ्यायला सुरुवात केली. पहिले गुरु त्यांना मांडले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाची शेती सुरू झाली. पुढच्या 1-2 वर्षामध्ये 20-22 टनावरनं माझं उत्पादन 45 टनापर्यंत वाढलं, केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळे. त्या काळामध्ये 45 टन ऊसाचं उत्पादन एका एकरामध्ये म्हणजे फार चांगलं उत्पादन असं सगळ्यांनाच वाटायचं. तो काळ साधारणतः 88, 90, 92च्या दरम्यानचा होता. एक गोष्ट प्रकर्षानं माझ्या लक्षात आली की बाबूरावजींचं मार्गदर्शन घेतलं. या मार्गदर्शनाखाली त्या शेती करायला सुरुवात केली तर 22 टनावरनं मी 45 टनावरती गेलो. म्हणजे उत्पादन दुप्पट झालं. म्हणजे चांगलं मार्गदर्शन मिळालं तर उत्पादन निश्चितपणे वाढतं, ही गोष्ट लक्षात आली. मग विचार करायला लागलो की अजून चांगलं मार्गदर्शन आपल्याला कुठं मिळू शकेल, याच्यापेक्षा पुढचं ज्ञान कसं मिळेल. विचार केला, जिथं नवनवीन व्हरायटी तयार केल्या जातात, जिथं ऊस उत्पादन वाढीसाठी संशोधन केलं जातं, अशा ठिकाणी जाऊन जर माहिती घेतली तर अजून आपल्याला शास्त्रोक्त माहिती मिळेल आणि आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये चांगल्यापैकी वाढ होईल. याचा विचार करून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा, आपल्या राज्यातलं तिथं संशोधन केंद्र आहे, तिथं गेलो. तिथल्या विविध शास्त्रज्ञांची, विविध विभागातल्या शास्त्रज्ञांची सातत्याने चर्चा करायला लागलो. एकदाच गेलो असं नाही, महिन्यातनं एकदा, महिन्यातून 2दा असं सातत्याने तिकडे जात राहिलो, माहिती घ्यायला लागलो. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे इथंही जायला लागलो. तिथल्या तज्ज्ञांची चर्चा, तिथलं मार्गदर्शन. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या तज्ज्ञांची चर्चा, तिथलंही मार्गदर्शन. हे सगळं मार्गदर्शन एकत्रित करून माझ्या शेतीमध्ये यातलं काय लागू होतं ते उपयोगात आणायला सुरुवात केली आणि उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. पाडेगावच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन प्रयोग केला 94-95 साली. आमच्या त्या काळामध्ये 2.5 फूट रुंदीच्या सऱ्या होत्या. केवळ पाडेगावच्या शास्त्रज्ञांनी सुचवलं, सांगितलं म्हणून अति धाडस करून 2.5 फुटावरनं 3.25 फूट रुंदीची सरी काढली. त्या काळामध्ये 2.5 फुटाच्या पुढे जायचं म्हणजे लोक हसायचे, इतर शेतकरी हसायचे, काय चाललंय, याला काय येतं वगैरे वगैरे. 3.25 फूट रुंदीची सरी, 3 डोळ्याचं टिपर. त्या काळामध्ये शास्त्रज्ञ सांगायचे टक्कर पद्धतीने लावा. तुम्ही आम्ही सगळेजणच लावायचो दिडकीनी, सवयीने दिडकी नव्हे. आमच्याकडे पद्धत होती 2-2 टिपरे एकत्र लागण करायची. अशा वेळेला सरांनी सांगितलं होतं की 3 डोळ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिपर करा आणि 1.5 फुटावरती 1 टिपर लावा. 3 डोळ्याच्या ऐवजी 1 डोळ्याचं टिपर करायचं धाडस झालं. पण लागण करत असताना 1 डोळ्याचं टिपर सरीमध्ये 1.5 फुटावर लावायचं म्हणजे कसं तरी वाटायला लागलं, धाडसच होईना. कुठेतरी 3-4 इंचाचं अंतर ठेवून लागणी केल्या. सरांना सांगितलं 1.5 फुटावरच लावलंय म्हणून. आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. त्या काळामध्ये 80-11 ही व्हरायटी फार प्रसिद्ध होती, चांगली व्हरायटी होती. पहिल्याच वर्षी इतकं उच्चांकी उत्पादन मिळालं की एका एकरामध्ये 86 टन एवढं उच्चांकी उत्पादन मिळालं आणि 4 एकर ऊसाचा माझा प्लॉट होता. एकरी 86 टन उत्पादन म्हणजे त्या काळातलं प्रचंड चांगलं उत्पादन झालं. फार कौतुक झालं त्यावेळेला. मलाही वाटायला लागले की माझे हात आता आभाळाला टेकले की काय, इतकं त्यावेळेला कौतुक झालं. सरांना परत एकदा जाऊन भेटायचं आणि त्यांना सांगायचं, सर तुमच्या मार्गदर्शनाखाली एकरी 86 टन ऊसाचं उत्पादन मिळालं. हे सांगण्यासाठी म्हणून परत पाडेगावला आम्ही 4-5 मित्र एकत्र गाडीतून गेलो. जाता जाता गाडीमध्ये चर्चा सुरू होती.
सगळं कौतुकाचाच विषय होता. एकरी 86 टन उत्पादन म्हणजे फार उच्चांकी उत्पादन असत. माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक, माझ्यापेक्षा वयाने मोठे असणारे तज्ज्ञ शेतकरी, पण अंगठे बहादूर शेतकरी, विलास कारभारी नाव त्यांचं, ते गाडीत होते. जाता जाता सहज त्याने एक विचार मांडला. म्हटले, दादा, एका एकरामध्ये 86 टन ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळालंय, आणि जरा जोर लावला असता, किंवा गावंढळ भाषेत त्यांचा एक शब्द होता, आणि जरा न्याट केलं असतं आणि 14 टन उत्पादन वाढलं असतं तर आपण 100 टनावर पोहोचलो असतो. मित्र, खरं तर 100 टन, एकरी 100 टनाची सुरुवात त्यांच्या डोक्यातनं आलेली ह्या आयडियामुळे झाली, आणि डोक्यामध्ये तोच विषय बसला. खरंच आहे की म्हटलं, 86 टनावर आलोय, अजून जरा व्यवस्थित शेती केली, पद्धतशीर शेती केली, 14 टन उत्पादन वाढलं तर आपण 100 टनावरती पोहोचू शकतो. गाडीतनं जाताना ते पाडेगावला येईपर्यंत हाच विषय रंगला. ठरलं असं गाडीत की नेमकं सरांच्या पुढे बसल्यावर आता हाच विषय काढायचा. सरांना सांगायचं की सर, आम्हाला आता एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे. रासायनिक खताच्या मात्रा अशा लिहून द्या की ते टाकले की ऊसाचं उत्पादन 100 टन येईल. सरांच्याकडे जाऊन बसलो. सरांनी खूप आमचं कौतुक केलं, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली 86 टनाचं उच्चांकी उत्पादन मिळालं होतं. त्यांनाही त्याचं कौतुक होतं. त्यांच्या पुढे हा विषय ठेवला. म्हटलं, सर, आम्हाला आता एकरी 100 टन ऊस काढायचा आहे, रासायनिक खताच्या मात्रा तेवढ्या लिहून द्या. सरांच्या लक्षात ही गोष्ट आली. सर म्हटले, दादा, काय हरकत नाही, तुम्ही फार पुढं जायला लागलाय, चांगली गोष्ट आहे. 22 टन, 45 टन, आता 86 टनाचा टप्पा तुम्ही गाठला. आता 100 टनाचा टप्प्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. पण नुसती रासायनिक खतं देऊन ऊसाचं उत्पादन 100 टनावरती जाणार नाही. त्यासाठी आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील, समजावून घ्यावे लागतील. त्यावेळेला जरा आमचे हात आबाळा टेकलेले होते, डोक्यात हवा गेलेली होती. सरांना मी सहज बोलून गेलो. सर म्हटलं, आता ऊसातले काय सांगणार तुम्ही, मला सगळं माहिती आहे. एकरी 86 टन उत्पादन घेणारा मी शेतकरी, ऊसातलं सगळं मला माहिती आहे. खरं तर काहीच माहिती नव्हते, नंतर थोड्या वेळात कळालं. म्हटलं, सर, फक्त रासायनिक खतं तेवढे लिहून द्या, तेवढी टाकले की मला 100 टन ऊसाचं उत्पादन मिळेल. सर अति हुशार व्यक्ती होते, ते सगळे दोघं चौघजण होते. म्हटले, हो हो म्हटले, दादा, रासायनिक खताच्या मात्रा लिहून देणारच आहे, पण जरा बसा शांतपणे, बाकीच्या काही गोष्टी करायला लागणार आहेत ते सांगतो, त्या थोड्याशा कानावरती तुमच्या जाऊ द्या, तेवढ्या समजावून घ्या, आणि मग रासायनिक खताच्या मात्रा लिहून घ्या. नाईलाजानं बसल्यासारखं बसलो. म्हटलं, सांगा एकदा सर काय सांगायचं, पण खताच्या मात्रा तेवढ्या लिहून द्या. मित्र हो, त्या दिवशी सरांनी 5 मुद्दे आम्हाला समजावून सांगितले. त्याच 5 मुद्द्यांवरती 1996-97 साली पहिल्यांदा प्रयोग 100 टनाचा केला. व्हरायटी होती त्याच वर्षी रिलीज झालेली CO 86-032 नीरा, ज्याला आपण 86-032 असं व्हरायटीचं नाव आहे, त्या व्हरायटीची लागण होती. पहिल्याच वर्षीच्या प्रयोगामध्ये पट्टा पद्धतीने ऊसाची लागण, 3 फुटाच्या सऱ्या काढल्या, 2 सऱ्यामध्ये ऊस लावला, 3री सरी रिकामी. सगळ्यात पहिलं काय केलं असेल तर सरांनी सांगितल्यामुळे ठिबक सिंचन त्याला जोडून घेतलं. 96-97 साली 5 एकराच्या ऊसाला ठिबक सिंचन जोडणारा आमच्या परिसरातला मीच होतो. तोपर्यंत आम्ही सुद्धा ठिबक सिंचनला नावच ठेवत होतो. जैन इरिगेशन त्यामध्ये पुढे झाले आणि हा प्लॉट मला सगळा ठिबक सिंचननं त्यांनी जोडून दिला. आणि त्या वर्षीच्या त्या प्रयोगामध्ये ज्या वेळेला कारखान्याला ऊस तुटून गेला त्यावेळेला लक्षात आलं की एकरी 98.5 टनाचं उच्चांकी उत्पादन त्या काळातलं मला मिळालं. 98.5 टन म्हणजे 100 टन. इतक्या सहजगत्या ते उत्पादन मिळालं. ते ऊस ज्या वेळेला उभा होता त्यावेळेला अत्यंत लांब लांबचे शेतकरी सुद्धा ते ऊस बघायला आले. कारण चर्चाच अशी संपूर्ण राज्यामध्ये होती किंवा बऱ्याच ठिकाणी होती की एकरी 100 टनाचा प्रयोग चाललाय आणि ऊस फार चांगला जाऊन बघायला जायला पाहिजे. अशा उद्देशाने बरेचसे शेतकरी मंडळी तो प्लॉट बघायला यायला लागले. बारामतीहून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे मोठे बंधू कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेबजी पवार, जे कृषी तज्ज्ञ होते, फार मोठे कृषीतले जाणकार होते, ते स्वतः आणि त्यांच्यासोबत 175 शेतकरी आमचा प्लॉट बघायला आले. मला अगोदर निरोप आला होता की 1 तासासाठी मी आमच्या इथे येणार आहे, प्लॉट बघून आम्ही पुढे जाणार आहे.
सकाळी 11 11:30 वाजता आले आणि 4 वाजेपर्यंत त्या प्लॉटमध्ये ते सगळे शेतकरी रमले. प्लॉट फार देखणा होता, फार सुंदर होता आणि त्या काळामध्ये एवढा मोठा प्लॉट सहजासहजी कुठं बघायला मिळत नव्हता. त्यामुळे ते आलेले शेतकरी त्यामध्ये गुंतून राहिले आणि मग 4 वाजता तिथून ते परत गेले. तिथून पुढे सातत्याने शेतकऱ्यांची रीग लागली तो प्लॉट बघायला. एक नैतिक जबाबदारी आली. मनानेच मी ठरवलं की एवढे शेतकरी जर आपल्याकडे बघायला येत असतील तर आपल्याला सातत्याने चांगला किमान एक तरी प्लॉट ऊसाचा तयार करायला पाहिजे. आणि तेव्हापासून आज तागायत मग ते एक सुरुवातच झाली की दरवर्षी किमान कुठला तरी एक प्लॉट माझा असा असतो की तो किमान 100 टन त्याच्यापेक्षा जास्त त्याचं उत्पादन मिळेल असा प्लॉट असतो. पहिल्या वर्षी 98.5 टनाचं उत्पादन मिळालं आणि मग माझे सगळे सहकारी मित्र तेही म्हणायला लागले की अरे बांधावर बसून शेती करते आणि याला एवढं उत्पादन येतं, मग आपण तर प्रत्यक्षात रानात जातो, आपल्यालाही उत्पादन आलं पाहिजे असं म्हणून प्रत्येक जण हे टेक्नॉलॉजी समजावून घ्यायला लागले आणि शेतीमध्ये त्याचा अवलंब करायला लागले. पुढच्या 1-2-4 वर्षामध्ये बरेचसे शेतकरी 100 टनच काहीतरी 110 टन 112 टन 115 टन इथपर्यंत त्यांचं उत्पादन मिळायला लागलं. 2007 साली 0265 ही व्हरायटी रिलीज झाली. नवीन व्हरायटी खूप चांगली येते असं समजून नवीन प्रयोग करायचा ठरला. 125 टन ऊसाचं उत्पादन मिळेल का या दृष्टीने प्रयोग केला. तोपर्यंत सरीची रुंदी वाढत वाढत जाऊन आमची 4.5 फुटावरती गेली होती. 4.5 फुटाची सरी ठिबक सिंचन, काही जण पाट पाण्यावर पण होते. आणि 0265 ही व्हरायटी बाकीचं सर्व तंत्रज्ञान विद्यापीठाचं किंवा पाडेगावच्यातून जे मिळतं त्याप्रमाणे, VSIचं जे असतं त्याप्रमाणे, आणि असं करत करत 125 टनाचा टप्पा गाठायचा ठरला. मी माझ्या शेतीमध्ये त्यावेळेला मला उत्पादन मिळालं ते 121 टन प्रति एकर. ज्यांचं मी मगाशी नाव घेतलं विलास कारभारी ते पोचले 127 टनावर. म्हणजे 125 टनाचा टप्पा देखील सहजासहजी आम्हाला पार करता आला. मित्र हो, हे असंच सातत्याने सुरू राहिलं. 2-4 वर्ष गेली आणि मग परत आणखी सुरू झाले की आता 125 टन सगळ्यांनाच मिळतंय, आपण काहीतरी वेगळं करूया. त्याच वेळेला आमचा ज्यावेळेला 125 टनाचा प्रयोग चालला होता त्यावेळेला दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथले या कारखान्याचे काही संचालक ते प्लॉट बघायला आले होते. त्यांना तो प्लॉट एवढा आवडला, परत गेल्यानंतर त्यावेळातले त्या कारखान्याचे चेअरमन कैलासवासी आमदार सारे पाटील साहेब यांना ती सगळी माहिती दिली आणि त्यांनी पण निर्णय घेतला की एक शेतकरी असा प्रयोग करतो, शेतकऱ्याचा गट असा प्रयोग करतो, आपण कारखान्याने का लक्ष घालायचं नाही असा विचार करून कारखान्याने 650 एकराचं क्षेत्र निवडलं. विविध शेतकऱ्यांच्या शेतीवरती हा प्रयोग करायचा ठरला आणि 125 टनाचं लक्ष ठेवून त्यांनी कार्यक्रम राबवला. त्याचं उद्घाटन करायला आणि त्यावेळेला मार्गदर्शन करायला पहिलं भाषण माझंच ठेवलं. माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये चळवळ निर्माण झाली. स्वतः सारे पाटील साहेबांचं शेतीमध्ये त्यांनी 265 ऊसाची लागण केली आणि त्या काळातलं उच्चांकी उत्पादन 265 मध्ये मिळालं आणि 86-032 मध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त उच्चांकी उत्पादन मिळालं आणि बरेचसे शेतकरी मग 125 टनाच्या पाठीमागे जावं लागले. 125 टनापेक्षा जास्त उत्पादन मिळावं असं प्रत्येकाची अपेक्षा झाली. 2010-11 साली परत एक नवीन विचार आला. 125 टन आता सर्वच जण घेत आहेत, आपण पुढचा टप्पा गाठायचा का असं विचार करून 150 टनाचं लक्ष ठेवून कार्यक्रमाला सुरुवात केली. 1400 शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले. आमच्या परिसरातले बरेचसे शेतकरी त्याच्या चांगल्यापैकी उत्पादन त्यांना मिळालं. 150 टनाच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या कारखान्याने त्यावेळेला यादी जाहीर केली. कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्या सीझनमध्ये 164 लोकांची यादी पेपरमध्ये आणि बोर्डावरती लावण्यात आली. 164 मध्ये सगळ्यात शेवटचा जो शेतकरी होता तो 100 टन वाला होता आणि 1 नंबरचा शेतकरी होता तो 150 टन 368 किलो एवढं त्याचं उच्चांकी उत्पादन होतं आणि 150 टनाचा टप्पा देखील आम्ही गाठला. मी त्यावेळेला 141 टनावरती पोहोचलो. तुमचे बाळासाहेबची गुरु सुद्धा त्या काळामध्ये 148 टनापर्यंत पोहोचली. बरेच जणांचं उत्पादन अतिशय चांगलं त्या वर्षात आलं.
3-4 वर्षापूर्वी मग असाच आणखी चर्चा सुरू झाली की आता 150 टनाचा टप्पा झालाय तर पुढे काहीतरी आणखी नवीन टप्प्याचा विचार करायचा का. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, डॉक्टर मराठे सर, डॉक्टर BP पाटील सर असे विविध तज्ज्ञांच्या पुढे हा विषय ठेवला. सर 150 टनाचा प्रयोग झाला आता पुढे काय करता येईल. सगळ्यांनी सांगितलं, म्हटले दादा तर 200 टन एकरी उत्पादनाचा प्रयोग करूया. आम्ही सुद्धा असंच हसलो, आता हसले असं की सर म्हटलं 200 टन कसं शक्य आहे. 150 टन काढता काढता दमछाक व्हायला लागल्या, शक्य होत नाही. कुठेतरी 5-10 टनांनी वाढ करून प्रयोग करायचा का असं विचार करूया का. ते म्हटले दादा काही चिंता करू नका, कारण आम्ही ज्या वेळेला प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतो त्यावेळेला ऊसामध्ये एवढी ताकद आहे, आपल्या जमिनीमध्ये एवढी ताकद आहे आणि आपल्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एवढा दम आहे. त्याच्या हिशोबाने मी सांगतो एकरी 300 टनापेक्षा जास्त उत्पादन या आपल्या परिसरामध्ये ऊसाचं येऊ शकतं. आपण तर 200 टनाचंच लक्ष ठेवायचं आहे असा विचार त्यावेळेला झाला. आम्ही पण प्रोत्साहित झालो, म्हटलं चला सर एवढं मार्गदर्शन करतायत तर आपणही तो प्रयोग करूया. आणि मग 200 टन प्रति एकराचा प्रयोग करायचा ठरला. अशोक खोत आता आपल्याकडे मला वाटतं जैन इरिगेशननी मासिकं दिले, त्यामध्ये त्यांचा प्रयोग तो सगळा दिलेला आहे. 200 टन प्रति एकराचा प्रयोग आहे. पहिले 2-3 मीटिंग झाले आणि त्या मीटिंगमध्ये सरांनी ऊस उत्पादन वाढीमध्ये येणारे अडथळे काय काय याची पहिल्यांदा यादी काढली. जसं जाता मी पुढे आता सर्व सांगणारच आहे, जाता जाता सांगतो. ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी महत्वाचे मुद्दे काय काय याची यादी तयार झाली. त्यानुसार मग आपल्या शेतीमध्ये काय काय बदल केला पाहिजे, काय काय तिथं तयारी करून ठेवली पाहिजे याची सर्व सांगोपांग चर्चा झाली. आणि मग अशोकरावजी खोत इस्लामपूर या गावचे शेतकरी, आमच्या 98 सालापासूनचे सहकारी, ते म्हटले दादा हा प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये घेणार. त्याला खर्च प्रचंड होता, तर तो खर्च करायचा ठरला आणि मग तो प्रयोग त्यांच्या शेतीमध्ये केला. त्या प्रयोगामध्ये कारखान्याला ऊस तुटून गेला त्यावेळेला एकंदरीत उत्पादनाची आकडेवारी आली. 200 टन प्रति एकराचा प्रयोग होता, पण 200 टनापर्यंत पोहोचता आलं नाही. पण 167 टन 677 किलो प्रति एकर एवढं ऊसाचं जागतिक उच्चांकी उत्पादन त्या काळामध्ये आम्हाला त्या परिसरामध्ये मिळालं. जागतिक उच्चांक मी अशासाठी म्हणतो की प्रत्यक्ष एखाद्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीमध्ये ओपन फील्डवरती, म्हणजे संरक्षित शेती नव्हे, ग्रीन हाऊस पॉली हाऊस नव्हे, ओपन फील्डवरती शेती करून, ऊसाची शेती करून जगामध्ये अद्याप कोणी 167-168 टनाचं उत्पादन मिळाल्याचं ऐकवत नाही. बऱ्याच ठिकाणी याचे पेपर प्रसिद्ध झाले, अजूनही कोणी तसं दावा केलेला नाही. त्यामुळे आता तरी सध्या हा 168 टन हा जागतिक उच्चांक आहे. प्रयोगशाळेमध्ये केलेलं असतात तिथं मात्र 300 टनापेक्षा जास्त उत्पादन निघतं असं प्रयोगशाळेमध्ये सिद्ध केलेलं आहे. याच्यासाठी बऱ्याच गोष्टी काय काय करायला लागल्या. एक तर 35 डिग्रीपेक्षा जास्त तापमान जर वाढलं तर जमिनीमध्ये अन्न तयार असलेलं अन्न असून सुद्धा ऊस पिकाला ते उचलून घेता येत नाही. 16 डिग्रीपेक्षा खाली तापमान गेलं तरी जमिनीमध्ये अन्न तयार असलं तरी त्याला उचलून घेता येत नाही. हा एक मोठा त्याच्यामध्ये अडथळा असतो. आमच्याकडे टेम्परेचर 38, 39, 40 काही वेळेला 41 पर्यंत जातं, पण 38 ते 40 दरम्यान असतं. उन्हाळ्यामध्ये त्या ऊस पिकाला जमिनीतलं पाहिजे तेवढं अन्न उचलूनच घेता येत नाही. शिवाय आर्द्रता जी ऊसाच्या ह्याच्यात असावी लागते, ह्युमिडिटी असावी लागते, ते 60 ते 90 इतकी असावी लागते. उन्हाळ्यामध्ये ही आर्द्रता खूप खाली जाते. यासाठी म्हणून मग सरांनी सुचवलं की याच्यावरती जर आपण फॉगर सिस्टीम बसवले आणि त्या ऊस पिकामध्ये आर्द्रता पण मेंटेन करता येईल आणि वाढलेलं तापमान जर काही अंश आपण खाली आणता आलं तर उन्हाळ्याच्या 3 महिन्यामध्ये ज्या वेळेला ऊसाला जमिनीतनं भरभरून खायला मिळत नाही, जर असं आपण काय केलं तर त्याला निश्चितपणे जमिनीतनं खायला मिळेल आणि मग ऊसाची वाढ आहे तशी सतत होत राहील आणि मग 200 टनाचं लक्ष्य गाठता येणं सहज शक्य होईल. असं विचार करून त्याच्यावरती ग्रीन हाऊसमध्ये जसं फॉगर सिस्टीम असते तापमान कंट्रोल करण्यासाठी, आर्द्रता मेंटेन करण्यासाठी, ते बसवायचं ठरलं. जैन इरिगेशनने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि संपूर्ण ती सिस्टीम आम्हाला त्या एकरामध्ये बसवून दिली. फॉगर सिस्टीम जर चालू केली तर बाहेरचं असलेल्या तापमानापेक्षा 20 मिनिटांमध्ये 6 डिग्रीनी तापमान त्या ऊसाच्या प्लॉटमधलं कमी होतं. याचं रिडिंग सातत्याने घेत राहिलो.
हे रीडिंग घेण्यासाठी त्या ऊसाच्या प्लॉटमध्ये 2 सेन्सर बसवले होते, ज्याच्या बाहेरच्या बाजूला डिजिटल ह्याच्यावरती ते लक्षात यायचं की आता तापमान किती आहे आणि आतली आर्द्रता किती आहे, सेन्सरवरून कळायचं आणि त्यानुसार मग आम्ही ती फॉगर सिस्टीम चालू करायची किंवा बंद करायची ते ठरवायचं. त्यातला हा एक महत्वाचा मुद्दा होता. तसंच जैन इरिगेशन कडून एक फर्टिगेशन छोटंसं युनिट मिळालं की जेणेकरून दररोज त्या ऊस पिकाला खतं नियमितपणे देता येतील. काही फवारण्या सुद्धा आम्ही त्या फॉगरमधनं केल्या, त्या या फर्टिगेशनच्या या यंत्रातून त्याला फवारणी सुद्धा आम्ही त्या फॉगरमधनं करायचा प्रयत्न केला. त्यामुळे ऊसाचं उत्पादन एवढं सगळ्यात जास्त आम्हाला त्या काळामधलं मिळालं. पहिल्या वर्षीचा हा प्रयोग झाला, त्याचं खोडवं आलं 123 टन प्रति एकर. खोडव्याचं उत्पादन त्याच प्लॉटमध्ये 123 टन प्रति एकर मिळालं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने उच्चांकी उत्पादन खोडव्याचं घेतलं म्हणून अशोकराव खोत यांना ऊस भूषण देऊन हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील केला. असेच उच्चांक करायचे तिसऱ्या वर्षी परत प्रयत्न झाला. दुसऱ्याच एका प्लॉटमध्ये परत एकदा ही सगळी फॉगर सिस्टीम बसवली. पहिल्या फॉगर सिस्टीम मध्ये काही थोडेसे अडथळे वाटत होते, ते निराकरण करून दुसऱ्या वेळेला परत दुसऱ्या प्लॉटमध्ये असं बसवलं. त्या वर्षी आमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त झालं आणि आम्ही 168 टनाच्या पुढे जाऊ शकलो नाही. उलट पाठीमागे आलो आणि 148 टनावरती येऊन थांबलो. या वर्षी आता 3 ठिकाणी हा प्रयोग चालू आहे. तेच अशोक खोतांच्या इथं त्या फॉगर सिस्टीम आहेत. माझ्या इथं छोटे वेगळे जैन इरिगेशन कडून मिळाले काही छोटे स्प्रिंकलर सिस्टीम बसवले. वेगवेगळ्या मार्गाने ऊसाला जशी परिस्थिती पाहिजे तशी निर्माण करायची, त्याला खतं कशी पाहिजे तशी त्याला सातत्याने पुरवठा करत राहायचा, पाण्याचं नियोजन व्यवस्थित करायचं आणि कधीतरी एकदा 200 टनाचा टप्पा गाठायचा. हे ध्येय आमचं सातत्याने चालू आहे. मला निश्चितपणे खात्री आहे येत्या 2-4 वर्षामध्ये आमचे जे मित्रांचा एक समूह, यातलं कुठल्या ना कुठल्या मित्राने नक्की 200 टनाचा टप्पा पार केलेला असेल याची आम्हाला खात्री आहे. सातत्याने हा प्रयोग चालू आहे. हे सगळं सांगायचं मुख्य कारण असं की आपल्याच परिसरामध्ये किंवा जवळपासच्या भागामध्ये काय काय प्रयोग चालले आहेत, किती ऊसाच्या उत्पादन घेण्यामध्ये त्याच्यात किती ताकद आहे याची माहिती आपल्याला असावी. आपल्याला तरी लक्ष ठेवायचं फक्त 100 टनाचं. आमच्याकडे आता आम्ही 200 टनाची चर्चा करतो, पण ते एक्सेप्शनल आहे. अगदी एखाद्या छोट्याशा प्लॉटमध्ये किंवा एखादा शेतकरी करतोय, पण सरासरी 100 टन, 125 टन, 150 टन ही चर्चा आमच्या परिसरामध्ये सतत असते. बरेचसे शेतकरी 100 ते 125 टनामध्ये आत्ताही उत्पादन ते त्यांच्याकडे येत असते. सहजासहजी कोणालाही आमच्याकडे विचारा किती उत्पादन निघालं, तो सहज म्हणेल ना 112 टन निघालं, 117 निघालं, कोण म्हणतं 134 निघालं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये जे दरवर्षी ऊसभूषण पुरस्कार दिले जातात त्यातले बरेचसे पुरस्कार पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतात. निश्चितपणे अतिशय चांगले ऊसाची शेती करणारे आमच्याकडे शेतकरी आहेत, तंत्रज्ञान समजावून घेऊन शेती करतात. या सगळ्यामध्ये हे 5 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत की ज्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करायची आणि मुद्दे समजावून घेऊन आपल्या शेतीमध्ये त्याचा उपयोग करायचा, जेणेकरून आपलंही उत्पादन निश्चितपणे आता आहे याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात त्याचं उत्पादन वाढेल. 5 मुद्दे आपल्यासमोर मुद्दाम मांडणार आहे की ज्याच्यामुळे आज तागायत आम्ही एकरी 100 टन आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतो. आणि हे सगळं शास्त्रोक्त आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा यांच्याकडून मिळालेले हे तंत्रज्ञान, ज्याच्यामुळे ऊसाची शेती आमच्याकडे भरभरून चांगल्यापैकी वाढलेली आहे, त्याच्यावरती आपण आज चर्चा करूया. 5 मुद्दे अत्यंत महत्वाचे. पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. ऊसासारखं अति खादाड पीक त्याला भरपूर खायला लागतं. याच्यासाठी पहिल्यांदा जमीन आपल्याला सुपीक करावी लागते. ती नेमकी का करायची, कशी करायची याच्यावरती 1-2-4 मिनिटे चर्चा करूया. 2 नंबरचा मुद्दा येतो ऊस लागणीची योग्य पद्धत. पूर्वी 2.5 फुटाच्या सऱ्या होत्या. हळूहळू करत आपण 3 फुटापर्यंत गेलो, 3.25 फुटावर गेलो, मग 3.5 फुटावर गेलो, 4 फुटापर्यंत आपली मजल गेली. आमच्या परिसरामध्ये बैलांनी मशागत करायची खूप कमतरता व्हायला लागली. बैलांची संख्या रोडवायला लागली, कमी झाले आणि पॉवर टिलरनी ती जागा घेतली. आणि मग पॉवर टिलरसाठी पाहिजे सरी म्हणून मग 4.5 फुटावरती गेलो, कारण त्याच्यामध्ये तो पॉवर टिलर व्यवस्थित चालतो. उत्पादन वाढतच गेलं.
काही मंडळींनी मग धाडसानं 5 फुटाची सरी केली, कोणी 6 फुटाची केली. आमच्या तिथं जवळ कासेगाव म्हणून गाव आहे, त्याच्या तिथं शेने नावाचं एक छोटं गाव आहे. तिथले धनाजी निकम नावाचे एक शेतकरी 10 फूट रुंदीची सरी काढली, त्याच्यात ठिबक सिंचन टाकलं, 1 फुटावरती 1 डोळ्याची लागण केली आणि 136 टन ऊसाचं उत्पादन त्यांनी मिळवलं. 10 फुटाच्या सरीमध्ये 136 टन नाही विश्वास बसत. पण हे सगळा प्रयोग अगदी ऊस लागणीपासून तुटेपर्यंत मी तो बघितलेला आहे, कारण आमचे ते मित्र आहेत, आमच्या ग्रुपचे आहेत. म्हणजे असे विविध प्रयोग सुद्धा झाले. नेमकं मग सरीची रुंदी किती असावी, कशी लागण करावी याची चर्चा सुरू होते. याच्या पाठीमागं शास्त्र काय, ती चर्चा आपण 1-2 मिनिटं याच्यामध्ये करायची. 3 नंबरचा मुद्दा तुम्हाला मला अत्यंत आवडीचा विषय, रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या, किती, केव्हा आणि कशा कशा टाकायच्या, याच्यावरती 1-2-4 मिनिटं चर्चा करू. 4था मुद्दा अत्यंत महत्वाचा, या 3 मुद्द्याच्या पेक्षाही जास्त महत्वाचा, पाण्याचं व्यवस्थापन. ऊसाला नेमकं पाणी किती लागतं, आता आपण कसं देतो आणि कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, याच्यावरती आपण चर्चा करायची. आणि शेवटचा मुद्दा 5वा, पीक संरक्षण असं त्याला म्हणतात. पीक संरक्षण म्हणजे ऊस फक्त वाढवून चालणार नाही, कारखान्याला तो तुटून जाईपर्यंत त्याचं संरक्षण देखील केलं पाहिजे. अगदी छोटंसं उदाहरण, काही ठिकाणी काही परिसरामध्ये रानडुकरांचा त्रास फार असतो. काही भागात असेल आपल्याकडे किंवा नसेलही. ऊस बाहेरून फार चांगला दिसतो, पण आतल्या बाजूला ऊस तोडत गेल्यानंतर लक्षात येतं की रानडुकरांनी फार नासधूस आत केलेली आहे. 10-20 टनांनी फटका बसू शकतो, 50 टनापर्यंत फटका बसतो. म्हणजे त्याला त्याचं संरक्षण केलं पाहिजे. याच्याशिवाय त्याच्यावर येणारी रोग आणि कीड याच्यावरती लक्ष ठेवून त्याच्यापासून सुद्धा त्याला वाचवलं पाहिजे आणि कारखान्याला तुटून जाईपर्यंत त्याचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणून हा 5वा मुद्दा, पीक संरक्षण. पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. शास्त्रज्ञांच्या पुढे बसले आणि त्यांना विचारलं की मला 100 टन ऊस काढायचं, नेमकं काय काय करू द्या. सगळ्यात पहिले ते सांगतील जमिनीमध्ये एकरी 25-30 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाका. आम्हाला त्यावेळेला असं सांगितलं 94-95 साली, दादा 40 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत टाका. त्यावेळेला टनावरती शेणखत मोजत नव्हते, त्यावेळेला बैलगाडीतनं शेणखत मोजलं जायचं. 40-50 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत टाका म्हणाले. मी आडवी मान हलवली, सर आमच्याकडे शेणखत नाही. आपल्याला हे माहिती आहे की सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव बागा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्ष बागायतदार खूप आहे, 24 तास जागा असणारा हा शेतकरी. आपल्या गावातलं शेणखत तर ते घेतातच, आजूबाजूच्या गावातलं घेतात, मग आजूबाजूच्या तालुक्यातलं घेतात. एवढंच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा शेणखत आणतात आणि ते त्या द्राक्ष बागेला वापरतात. तुम्ही आम्ही ऊसवाले शेतकरी म्हणजे सूर्यवंशी शेतकरी. सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला जाग येते, मग कुणीतरी सांगतं शेणखत टाकायला पाहिजे, मग आपण जातो शेणखत कुठं आहे का बघतो. तोपर्यंत ते द्राक्ष बागायतदारवाल्यांनी सगळं शेणखत आपलं पळवलेलं असतं. सरांना म्हटलं सर शेणखत एवढं काय सांगू नका, रासायनिक खतं सांगा. म्हणून मी गेली कित्येक वेळेला तुम्हाला सांगतोय, मला रासायनिक खताच्या मात्रा लिहून द्या जेणेकरून उत्पादन माझं 100 टन निघेल. शेणखताची भानगड काय सांगू नका. सर म्हटले दादा शेणखत टाकल्याशिवाय उत्पादन वाढत नाही. म्हटलं सर शेणखत टाकल्याशिवाय उत्पादन वाढत नाही हे जरी खरं असलं तरी त्याची उपलब्धता आमच्याकडे नाही. काय शेणखतामध्ये असं महत्व आहे की जेणेकरून ते टाकल्याशिवाय उत्पादन वाढत नाही. मित्र सरांनी त्या दिवशी एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला समजावून सांगितली. आपण सुद्धा ते लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून आपलं उत्पादन वाढवायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे हे लक्षात येईल. सरांनी सांगितलं दादा तुम्ही मागापासून म्हणता रासायनिक खतं लिहून द्या, रासायनिक खतं लिहून द्या, रासायनिक खतं लिहून द्या. तुम्हाला हे माहित आहे का म्हटले, तुम्ही टाकलेली रासायनिक खतं पाणी दिल्यानंतर ती पाण्यामध्ये विरघळतात. त्या पाण्यामध्ये विरघळलेली रासायनिक खतं ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये ऊस पिकाला खाता येत नाहीत, म्हणून त्याला स्थिर स्वरूप असं म्हणतात. या विरघळलेल्या रासायनिक खतावरती जमिनीमध्ये विशिष्ट अशी प्रक्रिया होते. प्रक्रिया झाल्यानंतर ऊस पिकाला ज्या स्वरूपामध्ये खायला पाहिजे त्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. मग ऊस पिकाला ते अन्नघटक खाता येतं, म्हणून त्याला त्याचं उपलब्ध स्वरूप असं म्हणतात असं म्हणाले. मी आपल्या आडवी मान हलवली, म्हटलं सर काही समजलं नाही, त्याच्यापेक्षा खतं किती टाकायची तेवढं सांगा, कशाला बाकीचं सांगता. सर म्हटले नाही दादा हे समजावून घ्या.
टाकलेली खतं जरी पाण्यात विरघळली तरी आहे त्या स्थितीमध्ये ऊसाला खाता येत नाही. जमिनीमध्ये प्रक्रिया झाली की ती तयार होतं अन्न आणि मग ऊस पिकाला ते खाता येते. मी म्हटलं सर तरी पण काय समजत नाही. ते म्हटलं एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण घरी आपल्याला खाण्यासाठी ज्वारी आणतो, गहू आणतो, तांदूळ असतो आपल्या घरी. ह्या सगळ्या गोष्टी आपण खाण्यासाठी घरी आणतो. भूक लागली म्हणून ज्वारीच्या पोत्याचं तोंड उघडून मुठभर ज्वारी आपण खातो का? मी म्हटलं सर कसं खाता येईल? खात नाही म्हटलं. असं म्हटले का हो खात नाही? खाण्यासाठी ज्वारी घरी आणले, भूक लागल्यावर मुठभर ज्वारी का खात नाही? म्हटलं नाही सर असं नाही खाता येणार. बरं म्हटले गहू तरी खाता का? म्हटलं नाही सर कसं खाता येईल? बरं राहू दे म्हटले तांदूळ तरी खाता का मुठभर? म्हटलं सर चेष्टा करू नका, खरं का काय असेल ते सांगा. सर म्हटले दादा यालाच म्हणायचं स्थिर स्वरूप. खाण्याची गोष्ट आहे समोर पण आहे त्या स्वरूपामध्ये आपल्याला खाता येत नाही म्हणून त्याला त्याचं स्थिर स्वरूप असं म्हणायचं. आपल्या घरी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. ज्वारीचं पीठ होतं, त्याच्यात पाणी घालून मळलं जाते, थापली जाते आणि गरम तव्यावर भाजली जाते. त्याची भाकरी तयार होते. ही भाकरी आपल्याला खाता येते म्हणून त्याला त्याचं उपलब्ध स्वरूप असं म्हणायचं. ज्वारी हे स्थिर स्वरूप आहे, भाकरी उपलब्ध स्वरूप आहे. ज्वारीपासून भाकरी करायला मध्ये कोणीतरी काम करायला लागतं, स्वयंपाकी लागतो. आई असेल, बहीण असेल, मंडळी असेल, कोणीतरी आचार्याचं काम करतं आणि ज्वारीची भाकरी तयार करतात मग ते आपल्याला खाता येते. हे मधलं कार्य करणारा घटक अत्यंत महत्वाचा. जर स्वयंपाक कोणी केला नाही तर ज्वारी समोर 10-20 पोती जरी असले तरी आपलं पोट भरणार नाही जोपर्यंत भाकरी तयार होत नाही तोपर्यंत. त्यामुळे हा मधला घटक अत्यंत महत्वाचा असतो. जसं त्या घरी आपल्याला कुणीतरी आचार्याचं काम करावं लागतं, स्वयंपाकाचं काम करावं लागतं, तसं जमिनीमध्ये टाकलेली रासायनिक खतं ही ज्वारीसारखी गव्हासारखी जमिनीमध्ये पडतात. त्या स्थितीमध्ये ऊस पिकाला ते खाता येत नाही. जमिनीमध्ये सुद्धा एक आचार्य असावा लागतो की जे ह्याचं रूपांतर भाकरीसारखं किंवा पोळीसारखं करून ऊस पिकाला खाता येईल असं करून देईल. मग ऊस पिकाला ते अन्न खाता येईल. जमिनीमध्ये आचार्य असणं अत्यंत आवश्यक आहे. मी जरासं हसलो, म्हटलं साहेब आपल्याला जमिनीत आचार्य कुठला घालायचं, तू कसं काम करणार तिथं? दादा म्हटले जमिनीतले आचार्य सुद्धा असतात, त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचं नाव आहे जीवाणू असं त्यांनी सांगितलं. जीवाणू हे जमिनीमध्ये आचार्याचं काम करतात. दिलेला नत्र, दिलेला फॉस्फरस, दिलेला पोटॅश किंवा विविध अन्न घटक हे ऊस पिकाला खाण्यायोग्य करून द्यायचं काम हे जीवाणू करत असतात. नत्रासाठी एक वेगळा जीवाणू काम करतो, स्फुरदासाठी एक वेगळा जीवाणू काम करतो, पोटॅशसाठी एक वेगळा जीवाणू काम करतो. अशा विविध जीवाणूंचा समूह त्या जमिनीमध्ये असायला पाहिजे. त्यांची संख्या योग्य असायला पाहिजे, त्यांची कार्यक्षमता योग्य असायला पाहिजे. तर आपण दिलेली खतं किंवा जमिनीमध्ये अगोदर शिल्लक असलेली खतं मोठ्या प्रमाणात ती ऊस पिकाला तयार करून देतील आणि जेवढे जास्त अन्न तयार करून ठेवतील तेवढं ऊस पिकाला जास्त खाता येईल. आणि जास्त खाल्लं की आपल्याला माहिती आहे त्याचं आपोआप वजन वाढेल आणि आपल्याला टनेज चांगलं मिळेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असेल तर रासायनिक खताबरोबरच जमिनीमध्ये जीवाणू असणं अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये तुमच्या आमच्या जमिनीमध्ये जीवाणू आहेतच, पण वारंवार वापरलेल्या रासायनिक खतामुळे जीवाणूंची संख्या कमी होते, त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणून प्रयोगशाळेमध्ये यातले जीवाणू वेगळे केले जातात, वेगवेगळे तयार करून त्यांना खायला प्यायला व्यवस्थित घातलं जातं आणि परत बाटली बंद करून ती बाटली आपल्याला जीवाणूंचं म्हणून पोचवली जाते. असे जीवाणू वर्षभरामध्ये किमान 2 ते 3 वेळेला जमिनीमध्ये सोडावेत. म्हणजे अकार्यक्षम जीवाणूंपेक्षा कार्यक्षम जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढेल आणि आपलं काम जोमाने चालू करतील. आता हे जीवाणू ज्या वेळेला हे उपलब्धी करण्याचं काम करत असतात त्यावेळेला ते कार्यक्षम होणे, त्यांची संख्या योग्य राहणे याच्यासाठी त्यांना स्वतःच्या पोषणासाठी काहीतरी खायला लागतं. ते जर आपल्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात असेल तर जीवाणूंची संख्या योग्य राहते, कार्यक्षम राहतात आणि मोठ्या प्रमाणात अन्न घटक ऊस पिकाला ते तयार करून देतात. मी म्हटलं मग ते जीवाणूला काय खायला लागतं ते पण सांगा, ते पण आणून टाकूया म्हणजे कामच झालं. सर म्हटले जीवाणूला खायला लागतं त्याचं नाव आहे सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन असं त्याला म्हणतात. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा असतोच, आहेच. फक्त त्याची संख्या कमी आहे, त्याची मात्रा कमी झाली. आता सध्या तुमच्या आमच्या जमिनीमध्ये 0.5% अर्धा टक्का एवढा सेंद्रिय कर्ब आहे. पूर्वी हा 2% होता असं म्हणतात.
हाच सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये अर्धा टक्का जो आहे तो वाढत वाढत जाऊन 0.5% 1% वाढला पाहिजे. हा जर तेवढा वाढला तर ते जीवाणूंना खाद्य म्हणून वापरलं जातं. जीवाणूंची संख्या आपोआप वाढते, त्यांची कार्यक्षमता वाढते, मोठ्या प्रमाणात ते अन्न घटक तयार करून द्यायला तयार होतात आणि मोठ्या प्रमाणात अन्न तयार होतं आणि उसाला भरपूर खायला मिळालं की टनेज वाढतं. त्यामुळे जमिनीमध्ये पहिल्यांदा सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवावी लागते. मी सरांना म्हटलं मग काय सेंद्रिय कर्ब पण आणून टाकूया, कुठं मिळतो तो? सर म्हटलं सेंद्रिय कर्ब बाजारात मिळत नाही. सेंद्रिय कर्ब मिळतो तो फक्त आणि फक्त सेंद्रिय खतातून मिळतो. आणि सेंद्रिय खतामध्ये जी काही 4-5 उत्कृष्ट अशी सेंद्रिय खत आहेत, त्यातलं सर्वोत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणजे शेणखत आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, म्हटलं एकरी 40 बैलगाड्या शेणखत टाका. मी आपल्या सरांना नमस्कार केला, म्हटलं सर काय सांगितलं तुम्ही? अर्धा तास माझा वेळ घेतला तो घेतला आणि शेवटी सांगितलं शेणखतच टाकलं पाहिजे. तरी सुद्धा शेणखत माझ्याकडे नाही. एक तर शेणखताला पर्याय असेल तर सांगा, नसेल तर जातो परत. म्हटलं आता कुठं शेणखत मिळते का बघतो आणि मग पुढचा प्रयोग करूया. सर म्हटले दादा शेणखताला सुद्धा पर्याय आहेत. पर्याय आहेत म्हटल्यानंतर मला बरं वाटलं. म्हटलं सर सांगा पर्याय. सरांनी पहिला पर्याय सांगितला, शेणखताला सर्वात उत्तम पर्याय असं सर म्हटल्या मी वहीमध्ये लिहिलं सुद्धा तसं. सर शेणखताला सर्वात उत्तम पर्याय असं लिहिलं. सरांना म्हटलं सर कुठला? सरांनी सांगितलं परत की शेणखताला सर्वात उत्तम पर्याय फक्त शेणखत असं सांगितलं. मी मोठ्याने हसलो, उभं राहून सरांना हात जोडून नमस्कार केला, कोपरापासून नमस्कार केला. म्हटलं सर चेष्टा आता करू नका. माझ्या लक्षात आले, म्हटलं शेणखताला पर्यायच नाही. बघतो म्हटलं जाऊन काय मिळत असेल ते गोळा करतो आणि मग परत येतो. ते म्हणते दादा लगेच जायचं करू नका, बसा जरा. सर्वोत्कृष्ट पर्याय तो शेणखताला, फक्त शेणखत, त्याला दुसरा पर्याय नाही. पण आता शेणखत नसेलच तर आणखी काय काय करता येईल अशी चर्चा झाली. मग त्यांनी सांगितलं एका एकरामध्ये 3 ते 4 टन 5 टन गांडूळ खत टाका, त्यातल्या त्यात बऱ्यापैकी तो एक पर्याय होऊ शकतो. किंवा एकरी 2 टनापर्यंत पोल्ट्री खत टाका, ते सुद्धा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी शेणखताला पर्याय होऊ शकतो. किंवा अखाद्य पेंडींचा वापर करा. ज्या पेंडी कडू असतात, जसं लिंबोळी पेंड आहे, करंजी पेंड आहे, एरंडी पेंड आहे, 400-500 किलो ह्या पेंडीचा वापर केला तरी सुद्धा बऱ्यापैकी जमीन सुपीक होते. तो सुद्धा एक चांगला पर्याय होतो. किंवा लेंडी खताचा वापर करा म्हणाले. जिथं शेळी मेंढी पालनाचा उद्योग असतो आणि दररोज गोळा केलेल्या लेंड्या असतात, त्या सुद्धा जर मुबलक प्रमाणात वापरल्या तरी शेती चांगली सुपीक होते. किंवा आपल्याकडे पूर्वपार चालत आलेली पद्धत म्हणजे मेंढ्या किंवा बकरी बसवणे असं आपण त्याला म्हणतो. योग्य संख्येने योग्य दिवसासाठी जर बकरी किंवा मेंढ्या आपण आपल्या जमिनीमध्ये बसवल्या, मेंढ्या किंवा बकरी बसवणे असंच म्हणतात ना, तर त्याचे लेंड्या सगळ्या आपल्या जमिनीमध्ये पडतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं मूत्र आपल्या जमिनीमध्ये पडतं, जे ऊस पिकाला फार फायदेशीर आहे. त्यामुळे जमीन चांगली सुपीक होते. बकरी बसवणे हा सुद्धा एक पर्याय चांगला आहे. किंवा हिरवळीचं खत करावं, ताक द्यायच्या टाकावा, तो वाढवावा. पिवळी फुलं दिसायला सुरुवात झाली की तो गाडायचा आणि त्याला कुजू द्यायचा. शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं हिरवळीचं खत म्हणजे एकरी 40-50 बैलगाड्या किंवा 20-25 टन 30 टन चांगलं कुजलेलं शेणखत घातल्याच्या बरोबरीने होतं. त्यामुळे हिरवळीचं खत करणं हा सुद्धा एक अतिशय चांगला पर्याय. त्यावेळेला 94-95 साली आमच्या कारखान्याकडून आम्हाला मिळणारे जे प्रेसमड आहे, ती प्रेसमड आणून आम्ही डायरेक्ट रानामध्ये टाकत होतो. त्यावेळेला कंपोस्ट खत आमचा कारखाना करत नव्हता किंवा त्यावेळेला नव्हतीच ती पद्धत. ट्रॉली आम्ही घेऊन जायचो, गरम गरम प्रेसमड पडलेली भरून आणायचं. 1 टन 2 टन 3 टन प्रेसमड गरम आम्ही रानामध्ये विस्कटून टाकायचो आणि मनाला समाधान व्हायचं की गरम प्रेसमड टाकले, अन्न खायला घातल्या तर ऊस पीक चांगला येईल. सर म्हणाले असं करू नका, प्रेसमड तुम्ही टाकायला काहीच हरकत नाही, पण प्रेसमड आणून एका बाजूला कुठंतरी त्याचा एक ढीग करा. ढीग करताना खालची रुंदी त्याची 6 फूट असावी, उंची 4 फूट असावी. लांबीला तो ढीग किती असला तरी चालेल असा डेपो करा. सुरुवातीला महिनाभर त्याच्यावर पाणी मारून त्याला गार करा. पाणी मारताना काळजी घ्या की खालनं पाणी बाहेर वाहून जाणार नाही, एवढंच पाणी मारा. दमट ओल राहील एवढं पाणी मारा. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला 1 टन प्रेसमडसाठी 1 किलो कंपोस्ट करणारे जीवाणू त्यामध्ये सोडा. शक्य झालं तर 2-3 वेळेला ते हलवून घ्या. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये उत्कृष्ट असं त्याचं कंपोस्ट खत तयार होतं.
असं कंपोस्ट खत एका एकरामध्ये 5 टन 10 टन 15 टन तुम्हाला शक्य होईल तेवढं वापरा. शेणखत नाही वापरलं तरी चालेल. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने बहुतेक सगळे साखर कारखाने आपल्या परिसरातले, आमच्याकडचे इकडचे सुद्धा, प्रेसमेंट न देता त्याच्यावरती प्रक्रिया करून तयार झालेलं कंपोस्ट खतच आपल्या बांधावरती पोच करतात. मी गेली 23वे वर्ष, हे माझं 22 वर्ष मी ते वापरतोय, आता हे 23वे वर्ष. दरवर्षी एका एकरामध्ये लागण असू द्या, खोडवा असू द्या, तिसरं पीक निडवा असू द्या, प्रत्येक वर्षी एकरी एका एकरामध्ये 10 ते 15 टन कारखान्याचं मिळणारं कंपोस्ट खत वापरत आलो. सुरुवातीला 25-30 टन 45 टनावर असणारं माझं ऊसाचं उत्पादन आता 200 टनाचा प्रयोग करण्याइतपत आमची मजल गेली. ते सगळंच्या सगळं त्या कंपोस्ट खताच्या जीवावर. मी शेणखत माझ्या शेतीमध्ये वापरलं नाही, वापरत पण नाही, मिळत नाही, पण प्रचंड प्रमाणामध्ये या कंपोस्ट खताचा वापर करतो. गेली 23 वर्ष मी हे वापरतोय. जमिनीची सुपीकता पातळी वाढत वाढत वाढतच निघाली आहे. 150 टनापर्यंत आता मी त्या जमिनीमध्ये पोहोचलोय. लक्ष आता पुढे आहे 200 टनाचं. किती मिळेल तो भाग वेगळा, पण कारखान्याचं मिळणारं कंपोस्ट खत सुद्धा चांगल्यापैकी पर्याय या शेणखताला होऊ शकतं. या वर्षीच्या प्रयोगामध्ये मी आणि अशोक खोत, बाळासाहेब गुरव या सर्वांनी एका एकरामध्ये 35 ते 40 टन कारखान्याचं कंपोस्ट खत टाकलंय आणि तो नवीन प्रयोग सुरू केलाय. उत्पादन किती वाढेल असं बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे या कंपोस्ट खताला सुद्धा एवढं आमच्याकडे महत्व आहे. मी माहिती घेतली की आपल्या देखील कारखान्यामध्ये असे कंपोस्ट खत तयार होते. मला वाटतं आता वाटप सुद्धा सुरू झालंय. दरवर्षी मात्र मी कंपोस्ट खत किमान 10 ते 15 टन एका एकरामध्ये वापरतो. असं करून जमीन पहिल्यांदा सुपीक करायची. अजून त्यातल्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. फार जमीन चांगली सुपीक होते आणि मग त्याच्यामध्ये ऊसाची लागण करायची. मग 100 टनाची चर्चा आपल्याला निवांतपणे करता येते. त्यातला दुसराच एक भाग येतो तो म्हणजे जमिनीची मशागत. जमीन एवढी खोलवर भुसभुशीत करायची, जास्त खोल करायची गरज नाही. ऊसाच्या मुळ्या सहजासहजी पसरतील, थोड्याशा खोलवर जातील, एवढी माती भुसभुशीत करावी जेणेकरून त्याला स्वतःची ताकद मुळ्या ताकदीनं वाढवण्यासाठी खर्चीप टाकायची गरज पडू नये. जमीन जर आपण भुसभुशीत केली नाही तर मुळ्या पसरण्यासाठी ऊसाला स्वतःची ताकद त्या मुळ्या वाढवण्यासाठी खर्ची टाकावी लागते, जी ताकद आपल्याला उंची वाढवण्यासाठी पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे. त्यामुळे जमिनीची मशागत योग्य करा, सेंद्रिय खताचा भरपूर वापर करा, 100 टनाचा प्रयोग सहजासहजी शक्य होतो. 2 नंबरचा मुद्दा ऊस लागणीची योग्य पद्धत. हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा. आपण 4.5 फुटाची सरी काढतोय, 5 फुटाची काढतो, 6 फुटाची काढतो, 10 फुटाची कोणी काढले, 8 फुटाच्या कोणाच्या सऱ्या, वेगवेगळे प्रयोग चाललेत. नेमकं ह्याच्या पाठीमागे शास्त्र काय हे जर आपल्याला समजलं तर आपापल्या स्वतःच्या शेतीची भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या शेतीमध्ये किती फुटाची सरी काढावी, किती डोळ्याचं टिपरं करावं, किती अंतरावर त्याची लागण करावी हे स्वतःलाच ठरवता आलं पाहिजे. याच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा. त्यावेळेला शास्त्रज्ञांनी एक पहिलं वाक्य सांगितलं होतं, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हे वाक्य पक्कड लक्षात ठेवलं पाहिजे, तोंडपाठच केलं पाहिजे, आपल्या ह्या कॉम्प्युटरमध्ये फीडच करून ठेवायचं. ते वाक्य असं आहे, नैसर्गिकरित्या म्हणजे तुमच्या आमच्या हातात नाही, निसर्गावर अवलंबून असतं. नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस म्हणजे आता ऊस तयार झालाय, कारखाना येतो, तोडून घेऊन जातो आणि त्याचं गाळप करतो, गळीतास योग्य असा ऊस, अशा पक्व ऊसांची संख्या 35,000 ते 45,000 असते. सरासरी 40,000 असते. याचा अर्थ असा, एका एकरामध्ये आपण कितीही जास्त फुटवे घेतले तरी सुद्धा सरते शेवटी ज्या वेळेला कारखान्याला ऊस तुटून जातो त्यावेळेला शेवटपर्यंत जगणाऱ्या ऊसांची संख्या, पक्व ऊसांची संख्या ही सरासरी 40,000चीच असते. आपण ज्या वेळेला सुरुवातीला लागण करतो त्यावेळेला फुटवे जे येतात ते असे दाट उगवले पाहिजेत असं तुमचं आमचं अजून सुद्धा आपल्याला वाटत असतं. ऊस जेवढा ज्या दाट उगवला तेवढं लागण आपल्याला साधली, खूप लागण चांगली उगवली असं आपल्याला वाटतं. नेमकं आपल्या इथंच काहीतरी चुकतंय. पूर्वी 3 फुटाच्या सऱ्या होत्या,
एका एकरामध्ये 3 फुटाची सरी काढली की 14,520 रनिंग फुटाची एकूण सरी निघायची. 15,000 फूट लांबीची सरी असायची. 3 डोळ्याचं टिपरं एक करून आपण टक्कर पद्धतीने लावायचो. खरं तर लावत होतं 1.5 2 ते सोडून देऊ, पण शास्त्रोक्त पद्धत टक्कर होती. 3 डोळ्याचं एक टिपरं टक्कर पद्धतीने लावायचं. 3 डोळ्याच्या टिपऱ्याची लांबी सरासरी 1 फुटाची आहे असं जर गृहीत धरलं आणि टक्कर पद्धतीने ऊस लावलाय तर फुटाला 1 टिपरं बसतं. एका एकरामध्ये 15,000 रनिंग फुटाची सरी 3 फुटांनी रुंदीची सरी काढली तर निघते. फुटाला 1 टिपरं बसलं म्हणजे एका एकरामध्ये 15,000 टिपरे आपण पूर्वी लावायचो. एका टिपऱ्याला डोळे 3 असतात. 15,000 टिपरे आपण लावले. प्रत्येकी 3 डोळे म्हणजे एकूण डोळे किती आपण लावतो? 45,000 डोळे आपण त्यावेळेला लावायचो. त्याच्यापेक्षा जास्तच, पण आपण धरूया 45,000. समजा त्यातले 5,000 डोळे उगवले नाहीत आणि 40,000 डोळे उगवले. मला सांगा, आपल्या इथल्या या परिसरामध्ये पहिला जो डोळा उगवतो त्याला आपण मातृकोंब किंवा जेटाकोंब म्हणतो. एकदा जेटाकोंब आल्यानंतर खालून त्याला फुटवे यायला लागतात. आपल्या इथं परिसरामध्ये किती किती फुटवे एका जेटाकोंबाला येतात? कमीत कमी आणि जास्तीत जास्त 4-5, 7-8, काही ठिकाणी 10 पण आले असतील. सरासरी 5 येतात का? सरासरी 5 येतात. पहिला आलेले एक मातृकोंब आणि 5 आलेले फुटवे असं 6 झाले. 40,000 उगवले. 40,000 गुणिले 6 म्हणजे किती फुटवे झाले? 2,40,000 झाले. यातले शेवटपर्यंत जगणारे किती नैसर्गिक? फक्त 40,000. 2,40,000 पैकी जगणारे 40,000 वजा केले तर राहतात 2,00,000 फुटवे. सरांनी मला विचारलं, दादा ह्या राहिलेल्या 2,00,000 फुटव्यांचं तुम्ही काय करता? काय करतो आपण? नाही माहिती आपल्याला. सो मी विचार करायला लागलो, खरंच एवढं आपण दाट लागण करतो, फुटवे भरभरून येतात. असं जर हे 2,00,000 फुटवे जादा येत असतील तर त्याचा आपण काय करतो? विचार करत असताना सर म्हटले, दादा डोक्याला लय ताण देऊ नका, त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही. जगणारे 40,000, शेवटपर्यंत जगणारे 40,000 आणि हे उरलेले 2,00,000 फुटवे तुम्ही जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूने कष्टाने तयार करून ठेवलेलं अन्न योग्य वापसा स्थिती असताना दोघंही समान पद्धतीने उचलून घेतात, समान अन्न खातात आणि दोघंही समान वाढत 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 जातात. पहिले 4-5 महिने आपल्याला फार आनंद होत असतो. किती दाट ऊस उगवलाय, किती जोमाने वाढायला लागला, किती काळोखी आहे. 5-6 महिन्यानंतर गर्दी व्हायला लागते. 3 फुटाच्या सरीमध्ये जो ऊस वाढीला लागतो त्याची पानं जी तयार होतात, एका पानाची लांबी सरासरी 3-3.5 फुटाची असते, 4 फुटाची असते. आपली सरी आहे 3 फुटाची. इकडच्या ओळीतलं ऊसाचं पान वाकडवून इकडच्या ओळीतल्या ऊसाला येऊन टेकतं आणि इकडच्या ओळीतलं पान इकडच्या ऊसाला येऊन टेकतं. ही सगळी पाने एकमेकावरती वाढत जातात. सगळ्यात वरच्या पानाला सूर्यप्रकाश अतिशय चांगला मिळतो. ज्या पानावरती सूर्यप्रकाश चांगला पडला त्या पानामध्ये फोटोसिंथेसिस क्रिया, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते आणि त्याचं अन्न तयार करायचं काम तिथं त्या पानामध्ये चांगलं होतं. तो ऊस जोमाने वाढीला लागतो आणि त्याच्या खालच्या ऊसावरती सूर्यप्रकाश कमी 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 पडत जातो. तिथं अन्न तयार करायची क्रिया कमी 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 केली जाते. ज्या ऊसाच्या पानाला सूर्यप्रकाश कमी मिळाला त्याला कमी अन्न खायला मिळतं, त्यामुळे त्याची वाढ पण हळूहळू होते. जो जोमाने ऊस वाढलाय त्याची आणखीन सावली या हळूहळू वाढणाऱ्या ऊसावरती पडते आणि 6-7-8 महिन्यानंतर जगायचा आटोकाट प्रयत्न करून देखील केवळ सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून तो ऊस दम तोडतो आणि मरून जातो. असं मरणाऱ्या ऊसाची संख्या किती? 2,00,000 असते. ते आपोआप मरत असतात, त्याला आपल्याला काय करावं लागत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की जेवढे दिवस ऊस जगले, 4, 5, 6, 7, 8 महिने जगायचा प्रयत्न केला आणि शेवटी मरून गेले, तेवढे दिवस आपण जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूंनी तयार करून दिलेलं अन्न याने सुद्धा समान पद्धतीने खाल्लेलं असतं आणि सरते शेवटी सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून ते मरून जातात. म्हणून यांना अन्न खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतात. खाऊन मरणारे फुटवे. जगणारे फुटवे 40,000 आणि खाऊन मरणारे फुटवे 2,00,000 आहेत.
यांचं जर प्रमाण काढलं, 40,000 जर एक पट असतील तर खाऊन मारणारे 2 लाख त्याच्या 5 पट असतात. म्हणजे जगणारे एक ऊस आणि खाऊन मारणारे 5 ऊस असतात. समजा आपण जमिनीमध्ये 600 किलो अन्न टाकलं, जीवाणूने ते तयार करून ठेवलं आणि दोघांनी समान पद्धतीने जर अन्न खाल्लं तर या 600 किलो पैकी जगणाऱ्याला 100 किलो खायला मिळेल, त्याच्या वाटणीला येईल. आणि खाऊन मारणारे 5 पट ज्या फुटवे आहेत ते 500 किलो अन्न खातील आणि शेवटी मरून जातील. विचार करा, 600 किलो पैकी 500 किलो अन्न आपलं वाया जातं, 100 किलो राहतं ते जगणाऱ्या ऊसाला कसं तरी खायला मिळतं. तो जगणारा ऊस अतिशय प्रामाणिकपणे तेवढ्याच अन्न खाऊन जमेल तेवढं आपल्याला उत्पादन देतो. मग 25 टन असेल, 30 टन असेल, 40 टन असेल. जर आपण खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या कमी केली, 2 लाखाच्या ऐवजी ती 20,000 खाली आणली, तर उरलेले 1,80,000 फुटवे जे अन्न खाऊन मरणार आहेत त्यांचं अन्न शिल्लक राहील. ते अन्न कुणाला खायला मिळेल? जगणाऱ्या ऊसाला खायला मिळेल. 100 किलोच्या ऐवजी त्याला 200 किलो, 300 किलो, 400 किलो खायला मिळेल. कारण तेवढी संख्या आपण कमी करायची आहे. 100 किलो खाऊन जर आपला ऊस 30-40 टन उत्पादन देत असेल, त्याच ऊसाला जर 400 किलो अचानक खायला मिळालं तर चौपट उत्पादन वाढेल की नाही? म्हणजे 40 गुणिले 4 जर आपण विचार केला तर 160 टनाचा अवरेज निघेल. राहू दे, आपण 160 टनाचा विचार करायचा नाही. आपला विचार चाललाय तो 100-125 टनाचा. ऊसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर रासायनिक खताची मात्रा वाढवायची अजिबात गरज नाही. आता तुम्ही जेवढी रासायनिक खतं देता तेवढीच खतं द्या. फक्त खाऊन मरणारे फुटव्यांची संख्या मर्यादित ठेवा. हे अत्यंत महत्वाचं आहे. खाऊन मरणारे फुटवे जेवढे आपल्या जमिनीमध्ये कमी असतील तेवढं टाकलेलं अन्न जगणाऱ्या ऊसाला खायला मिळेल. दिलेल्या अन्नाची कार्यक्षमता वाढेल, ऊसाचं वजन वाढेल, त्याची उंची वाढेल, टनेज वाढेल. आपल्याला टार्गेट गाठता येणं सहज शक्य होतं. बरेच जण म्हणतात रासायनिक खतं कुठले किती वाढवून टाकू द्या. मी म्हणतो वाढवून टाकू नका, जेवढी टाकतात तेवढीच द्या. फक्त योग्य पद्धतीने द्या आणि ते जगणाऱ्या ऊसाला कसे मिळतील याचं नियोजन करा. जगणारे जर 40,000 असतील शेवटपर्यंत तर खाऊन मरण्यासाठी एक 20,000 आपल्याला जादा फुटवे घ्यायला पाहिजेत. असं एका एकरामध्ये 60,000 ते 70,000 फुटवे असावे. त्यातले 20,000 ते 30,000 फुटवे वेगवेगळ्या कारणाने मरतील आणि चांगले 40,000 कारखान्याला जाईपर्यंत जगतील. जे आपण टाकलेलं अन्न आहे ते त्यांनाच खायला मिळेल आणि मग आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल. आतापर्यंत उत्पादन न चांगलं येण्याचं कारण फुटव्यांची संख्या आपण जास्त घेतो म्हणून आपलं उत्पादन वाढत नाही. जर आता ही सगळी पानं एकमेकावरती अशी येत असतील, ही सगळी पानं जर सूर्यप्रकाशामध्ये आणायची असतील तर सरीची रुंदी वाढवायला पाहिजे. सरीची रुंदी वाढवायचं मुख्य कारण हे आहे. 4.5 फुटाची सरी 5 फुटाची जर सरी असेल तर या ओळीतलं उसाचं पान आणि या ओळीतलं उसाचं पान थोडंफार एकमेकावरती ओव्हरलॅपिंग होईल. पण जे पूर्ण ओव्हरलॅपिंग होत होतं तसं होणार नाही. प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळेल, आपोआप उत्पादन वाढेल. आणि सरीची रुंदी वाढवल्यामुळे 3 फुटामध्ये आपण 15,000 टिपरे लावत होतो किंवा 45,000 डोळे लावत होतो. सरीची रुंदी वाढवून 1 ते 1.5 फुटावरती 1 डोळ्याचं टिपरं जर आपण लावलं तर 8,000-9,000 डोळे बसतील, 7,000 ते 8,000 डोळे बसतील. आपोआप त्याने येणारे 5-7 फुटवे जर आपण हिशोब केला तर 50,000-60,000 70,000 फुटवे येतील आणि मग त्यातले जगणारे 40,000, मरायला 20-30,000च राहतील. त्यामुळे टाकलेलं अन्न बरंचच जास्त अन्न जगणाऱ्याला मिळेल. समजा 2 महिने 3 महिन्याच्या दरम्यान 60 ते 70-80 दिवसाच्या दरम्यान ऊसाची संख्या मोजावी, फुटव्यांची संख्या मोजावी. 60-70 हजार असेल तर अतिशय चांगलं. त्याच्यापेक्षा जास्त अजून खालनं फुटवी येत आहेत असं जर आपल्याला वाटलं तरच ऊसाची बाळ बांधणी करावी. ऊसाच्या बुडक्याला 3 ते 4 इंच, 2 ते 3 इंच मातीची जर त्याला भर लावली तर ती येणारे खालचे फुटवे सगळे तिथे दबून बसतात, दबले जातात आणि त्याच्यावर असणारे फुटवे तेवढेच जोमाने वाढतात कारण त्यांनाच खायला मिळत असते. बाळ भरणी केली की भविष्यात फुटवे येऊन अन्न खाऊन जे मरणार आहेत त्यांची संख्या मर्यादित राहते आणि मग आपण 60-70 हजारावरतीच थांबतो.
वरचे 20-30 हजार फुटवे तरी जास्त का पाहिजे? बघा, ऊस लावला की 1.5 महिन्यांनी खोडकीड हमखास येते. खोडकीड म्हणजे ऊसाचा शेंडा मरतो, उपसून काढला की आज कुजलेला असतो, बारीक आळ्या असतात, एक मोठी आळी सुद्धा त्याच्यामध्ये असते. यामध्ये काही चांगले चांगले फुटवे मरून जातात. पुढे जाऊन कांडी कीड येते. कांडी किडीमध्ये ऊसाला छिद्र पडतं, पांगशा फुटायला लागतात. तो ऊस पडला तर ते कांडी जिथं कांडी कीड लागली तिथं मोडण्याची शक्यता असते, तिथं काही ऊस बाद होतात. ऊसाची मोठी भरणी करतो, पक्की बांधणी करतो, माती लावतो, त्यावेळेला अवजार कोणतंही असू द्या, या अवजारानं भरणी करत असताना चांगले चांगले आलेले फुटवे आडवे येतात आणि मोडून मरतात. इतर आणखी काही रोग आहेत त्याच्यावर आले तरी काही ऊस चांगले मरतात. जसं लोकरी मावा येतो, आता तर तो हुमणीचा काही भागामध्ये त्रास होतो वगैरे वगैरे. अशा मरण्यासाठी म्हणून 20-30 हजार फुटवे जास्त असावेत आणि चांगले 40,000 शेवटपर्यंत जगावेत. असं जर नियोजन आपण केलं तर एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणं सहज शक्य आहे. दिलेल्या खताचा वापर चांगला होतो. मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये 4.5 फूट रुंदीची सरी काढावी. मध्यम काळी आणि खोल काळ्या जमिनीमध्ये 5 फूट रुंदीची सरी काढावी. 4.5 आणि 5 फूट रुंदीच्या सरीमध्ये पॉवर टिलरने अतिशय उत्तम अशी मातीची भर लावता येते. ज्यांच्याकडे 4 चाकी छोटा ट्रॅक्टर आहे, कोबोटो असेल, मित्सुबिशी असेल, त्यांनी जर भर लावायची असेल तर 6 फूट रुंदीची सरी काढायची. त्यांनी त्याच्यामध्ये चांगली भर लावता येते. 4.5 फुटाची सरी असू द्या, 5 फुटाची असू द्या किंवा 6 फुटाची असू द्या, सूत्र एकच लक्षात ठेवायचं, 60 ते 70 हजार फुटवे आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आले तर बाळभरणी करायची आहे. यातले 20-30 हजार फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील आणि चांगले 40,000 फुटवे जे शेवटपर्यंत जगून त्याचं ऊसामध्ये रूपांतर होतं. दिलेलं खत त्यांनाच खायला मिळेल आणि आपल्याला टार्गेट गाठता येणं शक्य होतं. मग ती सरीची रुंदी किती पण असू द्या. मगाशी ज्यांचा मी उल्लेख केला, धनाजी निकम, 10 फुटाच्या सरीमध्ये 1 फुटाला 1 डोळ्याची लागण केली होती. 43,560 चौरस फूट म्हणजे 1 एकर गुणिले भागिले 10 फूट जर केलं तर त्या निघणाऱ्या सरीची लांबी होते 4,350 फूट साधारणतः होते. 4,300 आपण तोंडी धरूया. 1 फुटाला 1 डोळा लावला म्हणजे 4,300 डोळे लावले. वरचे 300 डोळे उगवले नाहीत असं गृहीत धरा, 4,000 डोळे उगवले. 1 डोळ्याला जर 10 फुटवे आले तर 40,000 ऊस तयार झाले. समजा 12-14 आले तर 50-60 हजार ऊस झाले. असं त्यांनी गणित करून ऊसाची लागण केली होती आणि सुरुवातीपासूनच मोजके फुटवे ठेवले. 10 फुटवे येतात की नाही 1 डोळ्याला? सहज येतात. मोजके ऊस त्यांनी मोजून ठेवले आणि मग त्याचा अवरेज निघाला होतं 136 टन प्रति एकर. पण 10 फुटाच्या सरीमध्ये सुद्धा सूत्र काय? 1 एकरामध्ये 60,000 फुटवे असावेत. 20,000 वेगवेगळ्या कारणाने मरतील. 40,000 पहिल्यापासून जगले की उत्पादन येतं. म्हणजे सरीची रुंदी किती पण असू द्या, इव्हन 4 फुटाची सरी जरी असली तरी हेच सूत्र त्याला आहे. मग 4 फुटाची सरी का काढू नये? काढायला काहीच हरकत नाही. पण आता अलीकडं आमच्याकडची परिस्थिती सांगतो, 4 फुटाच्या सरीमध्ये पॉवर टिलर व्यवस्थित चालत नाही. त्याच्यासाठी बैलांनी मशागत करावी लागते. आमचं आष्टा गाव एवढं मोठं आहे, त्याला शेती एवढी जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेती म्हणून आमचं गाव प्रसिद्ध आहे. अख्ख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये 40,000 लोकसंख्या आमच्या गावाच्या, या गावामध्ये बैलजोड्या फक्त 3 आहेत. त्यातली 1 बैलजोडी शेतीची कामं करते आणि 2 बैलजोड्या त्या रेसमध्ये भाग घेण्यासाठी घेतलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत. पॉवर टिलर मात्र गेल्या वर्षी मोजलेले होते तेव्हा 157 होते. आता अजून त्यात किती भर पडली माहित नाही. अजून 4 चाकी कोबोटो असेल, मित्सुबिशी असेल, किती आहे त्याची संख्या माहित नाही. पण आमच्याकडे सगळंच्या सगळं काम या पॉवर टिलर आणि या मित्सुबिशी किंवा 4 चाकी छोट्या ट्रॅक्टरने केलं जातं. 4 फुटी जर सरी काढली, 3.5 फुटी जर सरी काढली तर त्यामध्ये बैलांनी मशागत करायला पाहिजे. बैल आणायची कुठून? म्हणून मग सरळ आपण सगळेजण 4.5 फुटावरती त्या कारणाने गेलो. मुख्य कारण काय तर सरीची रुंदी वाढवल्यावर फुटव्यांची संख्या मर्यादित राहते आणि मग पॉवर टिलरनं भरणी करता येणं पण शक्य होतं. म्हणून सरीची रुंदी वाढवावी. अडसाली लागण असेल तर 1 डोळ्याचं टिपरं करायचं, औषधात बुडवून 1.25 ते 1.5 फूट अंतरावरती 1 डोळ्याचं टिपरं लावायचं. पूर्व हंगामी लागण असेल
तर 2 डोळ्याचं टिपरं करायचं, औषधात बुडवून लागण करायचं. लागण करताना 6 ते 8 इंचाचं अंतर ठेवायचं 2 टिपऱ्यामध्ये. पूर्व हंगामी लागण करत असताना सुद्धा 2 डोळ्याचंच टिपरं करायचं, औषधात बुडवून लावताना 4 ते 6 इंचाचं अंतर ठेवायचं. अडसाली लागणीमध्ये उगवणीची टक्केवारी चांगली असते. पूर्व हंगामीमध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी उगवण्याची टक्केवारी असते आणि सुरू लागणीमध्ये अजून थोडंसं उगवण्याची क्षमता त्याची कमी होते. त्यामुळे थोडीशी दाट लागण त्या ह्याच्यामध्ये हंगामामध्ये करावी. अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर एकरी 100 टनच काय त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन मिळतंय. आज हुलगे यांच्या प्लॉटमध्ये आत गेलो तो बघायला, वाळलेली पानं काढून टाकायचं काम चालू आहे. ऊसाची संख्या मोजायचा आम्ही प्रयत्न केला. 5 फूट रुंदीची सरी ना आपली, 5 फूट रुंदीची सरी, 10 फूट लांबीमध्ये किती ऊस आहेत ते बघूयात. तयार ऊस म्हणजे मग एका एकरामध्ये किती आहे त्याचा अंदाज घेता येतो. असं बघितल्यानंतर लक्षात आलं की आता त्यांच्या एका एकरामध्ये 42 ते 43 हजार ऊसाची संख्या भरते. त्याचा एक थंब रूल आहे, तो लक्षात ठेवायचा. एका चौरस फुटाला 1 ऊस जगतो आणि तो कारखान्याला जातो असं डोक्यात ठेवा. एका एकराचे चौरस फूट होतात 43,560. एका चौरस फुटाला 1 ऊस जगतो म्हणजे 43-44 हजार ऊस कारखान्याला गेले पाहिजेत. जातात 40,000 असं डोक्यात ठेवायचं. फुटव्यांची संख्या मात्र असताना एका चौरस फुटामध्ये 1.25 ते 1.5 फुटवा असावा, हे गणित लक्षात ठेवा. आता यांची सरीची रुंदी 5 फुटाची आहे. लांबीला जर 10 फुटाचं अंतर आपण टेपने मोजलं तर लांबी गुणिले रुंदी म्हणजे चौरस फूट निघतात. 10 फूट लांबी आणि 5 फूट रुंदी गुणिले केलं तर 50 चौरस फूट होतात. या 50 चौरस फुटात म्हणजे 10 फूट लांबीमध्ये 50 ऊस जगले पाहिजेत म्हणजे ते 43,000 होतील. 2-3 ठिकाणी मोजायचा प्रयत्न केला. एका ठिकाणी 54 ऊस भरले, एका ठिकाणी 48 ऊस भरले. सरासरी काढली तर ती 43-44 हजार आता ऊसाची संख्या एका एकरामध्ये आहे. फुटवे सुरुवातीला असावेत एका चौरस फुटामध्ये 1.25 ते 1.5 म्हणजे 50 चौरस फुटामध्ये जर गणित केलं तर 50 दीड 75 किंवा 50 सव्वा 55 60 ते 70 हजार फुटवे असावेत. असं गणित आपलं पक्क डोक्यात ठेवा. या दृष्टीने जर आपण नियोजन केलं तर हमखास आपल्याला ऊसाचं उत्पादन शास्त्रोक्त पद्धतीने घेता येतं, हे लक्षात असू द्या. ही सगळी माहिती शास्त्रोक्त आहे. गेली 25-30 वर्ष अशाच पद्धतीने ऊसाची शेती आमची चालू आहे आणि मग उत्पादन वाढीसाठी ज्या वेळेला प्रयत्न सुरू झाले तेव्हा पण याच पद्धतीचा अवलंब आमच्याकडे केला जातो. तिसरा मुद्दा आहे रासायनिक खताच्या मात्रा. मित्र हो, रासायनिक खताच्या मात्रा किती कोणत्या केव्हा द्यायच्या थोडंसं माती परीक्षणानुसार ठरवायला लागतं. पण तरी सुद्धा ढोबळ मानाने जर विचार केला तर 100 टनासाठी एका एकरामध्ये 6 पोती युरिया द्यावा लागतो, 2 ते 3 पोती अमोनियम सल्फेट द्यायला लागतं, 6 पोती DAP द्यायला लागतो, DAPच्या माध्यमातून सांगतं, 5 पोती साधारणतः पोटॅश द्यावं लागतं. हे मुख्य अन्नद्रव्य झाले. पण याच्या पुढे अत्यंत महत्वाचे अन्न घटक देणं अत्यंत जरुरीचं आहे की ज्याच्यामुळे आपण 100 टनावरती पोहोचू शकू. हे अन्न घटक म्हणजे एका एकरामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो दिले पाहिजेत, 30 किलो दिली पाहिजे आणि गंधक 30 किलो आपल्याला दिला पाहिजे. मॅग्नेशियम सल्फेट 50 किलो दिला पाहिजे आणि कॅल्शियम नायट्रेट 50 किलो दिला पाहिजे. हे पुढचे अन्न घटक सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत, तरच आपण 100 टनावरती जाऊ शकतो. तुमचं आमचं सगळ्याचं लक्ष शक्यतो असतंय 10-26-26 देऊ का 12-32-16 देऊ का 24-24 दिलेलं चांगलं का सिंगल सुपर फॉस्फेट चांगलं, पोटॅश मिळणं झाले त्याला बदलेलं दुसरं काय असेल का, याच्याशिवाय आपण विचारच करत नाही. कुणी असं मात्र प्रश्न विचारत नाही की सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये कुठलं चांगलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, गंधक देताना तो कशा पद्धतीने द्यावा, मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं असेल तर त्याचं खरंच काय उपयोग आहे, असा प्रश्न आज तागायत कुठले शेतकरी विचारत नाही. सगळे विचारतात ते हाच प्रश्न, NPK किती द्यावा, युरिया किती, DAP किती, पोटॅश किती, 10-26-26 किती, केव्हा द्यायचा, कसा द्यायचा. मित्र हो, उत्पादन वाढवायचं असेल तर ते या NPK बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य अत्यंत महत्वाचे आहेत. त्याची मात्रा देणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या लगड साहेबांनी कारखान्याच्या मार्फत एक चार्ट तयार केलाय, त्याच्यामध्ये हा सगळा चार्ट त्यांनी लिहिलेला आहे. तो चार्ट जर आपण घेतला तर संपूर्ण खताच्या मात्रा केव्हा किती आणि कशा द्यायच्या ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. किंवा
आता प्रत्येकाच्या खिशामध्ये असा मोबाईल दिसतोच आहे मला. माझा नंबर घ्या आणि त्या नंबरवरती जर आपण आपलं नाव आणि पत्ता मला कळवलं तर आमचं ऊस संजीवनी नावाचं ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये 24-25 हजार डायरेक्ट सभासद आता आहेत. दररोज दिलेली माहिती किमान तिथून पुढे 3 ते 4 लाखांपर्यंत पोहोचली जाते. या ग्रुपमध्ये आपल्याला सामील करून घेता येतं. आपलं नाव आणि पत्ता फक्त पाठवा. त्या ग्रुपमध्ये सामील झाला तर ही सगळी माहिती आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये येत राहते. आपले असले प्रश्न विचारले तरी चालतात, तेही ते आपल्याला पूर्णपणे मिळतं. कारखान्याने सुद्धा आपला एक ग्रुप तयार केलाय. त्या ग्रुपमध्ये सुद्धा ही सगळी माहिती वारंवार टाकली जाते, पोचवली जाते. त्यामुळे आता माहिती मिळणे फारसं अवघड झालं राहिलेलं नाही. फक्त ही माहिती वाचून घ्यायची, समजून घ्यायची आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करायचा, हे अत्यंत महत्वाचं आहे. ते तुमच्याकडची जबाबदारी राहते. रासायनिक खतं देत असताना किती द्यायची याच्यापेक्षा ती कशी द्यायची आणि केव्हा द्यायची याच्यावर मी मुद्दाम 2 मिनिटं चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्वाचा डोस कुठला असेल, सगळ्यात महत्वाची मात्रा जर कुठली असेल तर त्याला आपण बेसल डोस असं म्हणतो. बेसल डोस याचा अर्थ ऊसाचं टिपरं तयार केल्यानंतर औषधात बुडवून ज्या वेळेला आपण सरीमध्ये त्याची लागण करतो, ती लागण करण्यापूर्वी सरीमध्ये रासायनिक खताची मात्रा टाकून सरीतल्या खालच्या मातीमध्येच हळूवार एखाद्या अवजाराने मातीतल्या मातीत ती मिसळून घ्यायची आणि मग ऊसाचं लागण करायची. त्याला म्हणतात बेसल डोस देणे. हा अत्यंत महत्वाचा डोस आहे. जो बेसल डोस आपला ठरलाय तो ऊसाचं टिपरं लावायच्या अगोदर सरीमध्ये टाकून मातीत मिसळून घेतलं आणि मग लागण केली आणि शेजारच्याच प्लॉटमध्ये हाच सगळा बेसल डोस लागण केल्यानंतर काही दिवसांनी आपण त्याला दिला. डोस एकच आहे, फक्त एक लागणीच्या अगोदर दिलाय आणि एक लागणीच्या नंतर दिलाय. 25 ते 30% ऊसाचं उत्पादन कमी ह्या नंतर दिलेल्या डोसमध्ये येऊ शकतो. मित्र, आपण बऱ्याच वेळेला लागण करताना गड्यांवरती आपण अवलंबून असतो. लागण खंडित दिली जाते असं आमच्याकडे उक्ती दिली जाते. काय म्हणतात तिकडं, काहीतरी येतात गडी, केव्हा पण येतात, सकाळी पाठच लवकर येतात, रात्री येतात, कसं तरी बी तुडवून जातात, काही वेळेला कोरड्यात करून मग नंतर पाणी दिलं जातं. औषधात बुडवायला त्यांची मानसिकता नसते. एक डोळ्याचं टिपरं करून औषधात बुडवूया म्हटलं की आम्हाला वेळ नाही असं सांगतात, वगैरे वगैरे. सगळ्या अडचणी तुमच्याकडे ज्या आहेत त्याच आमच्याकडे आहेत, त्याच तुमच्याकडे पण आहेत. रासायनिक खतं टाकूया म्हटलं तर ते म्हणतात नंतर टाकलं तरी चालते. तेच आपल्याला शहाणपण शिकवतात. मित्र हो, असं करू नका. कितीही गडबड असू द्या, काहीही होऊ द्या, बेसल डोस तेवढा सरीमध्ये अगोदर टाकायचा, एवढं लक्षात ठेवा. मग भले लागणीच्या अगोदर तो 8 दिवस टाकला तरी सुद्धा चालेल. त्यातलं वाहून जाणारं काहीच नसतं. फक्त नत्रच तेवढा वाहून जातो. युरिया टाकला तरच वाहून जातो. बेसल डोस मध्ये युरिया टाकायची गरज नसते. बेसल डोस मध्ये फॉस्फरस, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये ही टाकायची, मातीमध्ये मिसळून ठेवायची. मग तुमच्या सोयीनुसार 8-10 दिवसामध्ये पुढे केव्हाही लागण केली तरी चालते. हा डोस अत्यंत महत्वाचा आहे. हा डोस द्यायला सुरुवात करा. अत्यंत जोमाने ऊस वाढतो. ऊस लावल्यानंतर 20 दिवसांनी युरियाचं 1 पोतं टाकायचं आहे. ऊस उगवत असतो, उगवलेला असतो, काही अजून खालनं वर येणारे असतात, तरी सुद्धा 1 पोतं युरिया 20व्या दिवशी टाकायचंच आहे. ही मात्रा अत्यंत महत्वाची. 45व्या दिवशी 2 पोती युरिया टाकायची आहेत. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. या 20 दिवसापासून 65-70 दिवसापर्यंत, 90 दिवसापर्यंत ऊसाला सगळ्यात जास्त कुठल्या अन्न घटकाची गरज असेल तर ती नत्राची असते. म्हणून शास्त्रज्ञांनी ते तसं ठरवून दिलेलं आहे. 45 दिवशी 2 पोती युरिया टाकायची. 65व्या दिवशी 1 युरिया, 1 DAP, 1 पोटॅश टाकायचं. NPK ची मात्रा द्यायची. त्याला बुस्टर डोस असं म्हणतात. तिथनं आणखी तो वेगाने वाढायला सुरुवात व्हावी म्हणून 3 घटक त्याला द्यायचे. नंतरची मात्रा येते ती ऊसाची मोठी बांधणी करताना येते, भरणी करताना येते. त्यावेळेला मग परत युरिया, DAP, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, गंधक, मॅग्नेशियम हे सगळं द्यायचं आणि भरणी पूर्ण करायची. ही मात्रा मी आपल्याला पाठवून देतो. साहेबांच्याकडे पण मिळेल. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लागण झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा आणि मोठी भरणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी एकदा महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे जीवाणूची मात्रा त्याला द्यायची, आळवणी करायची. नत्रासाठी अझोटोबॅक्टर 1 लिटर, फॉस्फरससाठी PSB 1 लिटर, पोटॅशसाठी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया 1 लिटर, अशा 3 बॅक्टेरिया एकत्र करून 1 एकरासाठी हे 3 लिटर बॅक्टेरिया वापरायचे. लागलीनंतर एकदा आणि मोठ्या भरणीनंतर एकदा असं किमान 2 वेळेला
हे जीवाणू वापरा, ऊस अत्यंत जोमाने येतो. भरणी झाल्यानंतर एकदा 10 ते 15 किलो कॅल्शियम नायट्रेट, 1 किलो बोरॉन त्याला द्यायचं. आळवणी केली तर फार उत्तम. त्याच्यानंतर पुढचे 3 महिने प्रत्येक महिन्याला एकदा अमोनियम सल्फेट 25 किलो आणि पोटॅश 15 ते 20 किलो एवढी मात्रा प्रत्येक महिन्यात एकदा असं 3 महिने 4 महिने देत राहायचं. आणि त्याच 3 ते 4 महिन्यामध्ये मध्ये मध्ये एकदा 5 ते 7 किलो कॅल्शियम नायट्रेट देत राहायचं. अशी हे खत मात्रेचं सगळं नियोजन आहे. हे सगळं आपल्याला मिळेल त्याच्यावरती वाचून त्याप्रमाणे नियोजन करा. फार जादा खत मात्रा द्यायची गरज नाही, ही सुद्धा जास्त आपल्याला वाटत असते, पण त्याच्या 100 टनाची भूक भागवण्यासाठी एवढी खत मात्रा त्याला द्यायला लागते. मी सुरुवातीला सांगितलं तसं युरिया, डीएपी, पोटॅश या मात्रेतून मी सांगितलंय. तुम्ही त्याचा डीएपी आणि पोटॅश बदलून 10-26-26 मध्ये रूपांतर करू शकता, 12-32-16 करू शकता, 24-24 करू शकता, किंवा सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये सुद्धा बदल करून घेऊ शकता. असं जर खताचं नियोजन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन येऊ शकतं. चौथा मुद्दा आहे पाण्याचं व्यवस्थापन. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर आता इथं डांगे साहेब जे आहेत, किरण पाटील आहेत, त्या विषयावरती खरं त्यांनीच बोलायला पाहिजे. मला जी माहिती आहे ती मी आपल्या समोर मांडतो. जैन इरिगेशनशी आमचे खूप घनिष्ठ संबंध पहिल्यापासून आहे. 96 साली यांनी पहिल्यांदा माझ्या शेतीमध्ये ड्रीप जोडले, ते आज तक त्यांचे संबंध आमचे आहेत. उसाला पाणी किती लागतं हा विषय अत्यंत गंभीर आहे, महत्वाचा आहे. केंद्रातले जे राज्यकर्ते आहेत ते आपल्याकडे बघत असताना ऊस पिकाच्या शेतकऱ्याकडे बघताना फार तिरक्या नजरेने बघतात. छोटेसे शेतकरी आहेत, थोडे शेतकरी आहेत, त्यांनी सगळ्यात जास्त पाणी हेच वापरतात असं म्हणतात. वेगवेगळी आकडेवारी आहे. कदाचित डांगे साहेब आकडेवारी करेक्ट सांगू शकतील. एकूण बागायत क्षेत्रापैकी 18 का 20% बागायत क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. आणि एकूण पाणी जे उपलब्ध बागायत शेतीला वापरते त्यातलं 60 ते 65% पाणी आपण ऊस पिकाला वापरतो. त्यामुळे वरच्या सगळ्या केंद्रातल्या लोकांचा आपल्याकडे तिरकी नजर आहे. ते म्हणतात तेवढं ऊस पीक बंद करा किंवा कमी करा. आपण पाणी देत असताना ढोबळमानाने चर्चा आपण करूयात. 1 एकराला अडसाली ऊस जर आपला असेल 1 एकराचा, लागणीपासून ऊस तुटेपर्यंत जे आपण त्याला पाणी देतो ते लिटरमध्ये जर मोजायचं झालं तर एका त्या 17-18 महिन्याच्या हंगामामध्ये 1 कोटी लिटर ते 1.25 कोटी लिटर पाणी आपण देतो. बरोबर आहे ना सर? 100 एकर सेंटीमीटर म्हणून किंवा 250 हेक्टर सेंटीमीटर म्हणतात. आपल्या भाषेमध्ये 1 कोटी ते 1.25 कोटी लिटर पाणी आपण देतो. साखळी पद्धतीने देतो. रात्रपाळीला लाईट असते त्यामुळे पाणी मोकाट पद्धतीने दिलं जात आहे. एवढं पाणी देऊन सुद्धा आपलं उत्पादन येतं ते अत्यंत कमीच येतं. 30-40 टनाच्या पुढे जात नाही. ठिबक सिंचन जर आपण जोडलं आणि मोजून पाणी जर आपण त्याला दिलं तर 30 ते 40 लाख लिटर मध्ये एक हंगाम पूर्ण होतो आणि उत्पादन मात्र 30-40 टनावरनं 100 टनावरती आपल्याला जाता येतं. ही ठिबक सिंचनची किमया असते. ह्याच्या पाठीमागे नेमकं शास्त्र काय हे समजावून घेणं गरज आहे. मग तुम्ही ठिबक सिंचननं पाणी द्या, पाट पाण्याने द्या, काय नेमकं शास्त्र आहे हे समजावून घेऊया. आपण जर जमिनीमध्ये टाकलेलं अन्न जीवाणू अन्न तयार करून ठेवतात. मुळाच्या सानिध्यामध्ये तयार झालेलं अन्न असतं. हे अन्न ऊस पिकाला केव्हा खाता येतं? एक तर जमिनीमध्ये त्याचा सामू योग्य असावा लागतो, पीएच योग्य असावा लागतो, आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मुळ्याच्या परिसरामध्ये, मुळ्याच्या सानिध्यामध्ये, ऍक्टिव्ह रूट झोन मध्ये वापसा स्थिती असावी लागते. त्याच दिवशी फक्त जमिनीतलं अन्न घटक हे ऊस पीक उचलून घेऊ शकतं. आता वापसा स्थिती म्हणजे काय नेमकं? मुळ्याच्या परिसरामध्ये, मुळ्याच्या सानिध्यामध्ये 50% पाणी आणि 50% हवा, ढोबळमानाने 50% पाणी आणि 50% हवा अशी स्थिती ज्या दिवशी निर्माण होते त्याला म्हणतात वापसा स्थिती निर्माण झाली. त्याच दिवशी फक्त जमिनीमध्ये टाकलेलं अन्न ऊस पिकाला उचलून घेता येतं. आता आपण सरीमध्ये मोकाट पद्धतीने पाणी देतो. सऱ्या तुडुंब भरल्या जातात पाण्याने. आपल्याच पूर्वजांनी आपल्याला शिकवलं होतं, ऊसाला पाण्यामध्ये उभं करा म्हणजे तो मालकाला पैशाच्या ढिगावर बसवतो, उभा करतो असं सांगितलं होतं. आम्ही अशाच पद्धतीने सुरुवातीला पाणी देत होतो. 4 एकराचा प्लॉट, 5 एकराचा प्लॉट, बाजूनी चांगले 2-2, 2.5, 3 फुटाचे बांध करायचे आणि आलेलं पाणी तळ्यासारखं त्या प्लॉटमध्ये भरून ठेवायचं. कुठून तरी उंचावर जाऊन बघायचं पाणी भरलंय का, ऊस त्याच्यामध्ये उभा राहिलाय का, आणि झोपल्यानंतर रात्री स्वप्न यायचं की आता ऊसाला पाण्यात उभं केलंय, आपल्याला पैशाच्या राशीवरती तो आपल्याला बसवणार आहे.
असं वाटायचं. 2-4-6 वर्षामध्ये लक्षात आले की पैशाची रास वाढली नाही, कर्जाची रास वाढत गेली. आणि मग लक्षात आले की काहीतरी आपलं चुकतंय. आणि मग शास्त्रज्ञांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की उसाला पाणी देताना एक काळजी घ्यायची, थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी द्यावं लागतं. त्याचं कारण असं, आपण ज्या वेळेला एकदा शरीरमध्ये भरून पाणी देतो त्यावेळेला उसाचं त्या जमिनीमध्ये पाणी एवढं भरलं जातं की सगळ्या पोकळ्यांमध्ये पाणी भरतं, हवा निघून जाते. 100% पाणी त्या जमिनीमध्ये असते आणि हवा 0% असते. जमिनीच्या प्रकारानुसार आणि त्यावेळेच्या असणाऱ्या बाष्पीभवनानुसार दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी जमिनीमधलं पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. 100%वरनं 90%, 80%, 70% असं पाणी कमी होतं. जेवढं टक्केवारी पाण्याची कमी होईल तेवढं हवेची टक्केवारी वाढत वाढत जाते. 80% पाणी असेल तर 20% हवा, 70% पाणी असेल तर 30% हवा. असं करत करत पाणी ज्या वेळेला 50% वरती येते त्यावेळेला हवा सुद्धा 50% वरती येते. ती वापसा स्थिती निर्माण होते. त्या दिवशी फक्त जमिनीतलं अन्न त्याला खायला मिळतं. आणि ही परिस्थिती जमिनीच्या प्रकारानुसार 1 ते 2 दिवस किंवा 3 दिवसच टिकून राहते. त्याच्या पुढे जाऊन पाण्याचं प्रमाण आणखी कमी होतं. 40%वर येतं, हवेचं प्रमाण 60%वर जातं. पाण्याचं प्रमाण 30%वर येतं, हवेचं प्रमाण 70%वरती जातं. जमिनीत तयार अन्न असून सुद्धा त्याला उचलून घेता येत नाही, कारण वापसा स्थिती परत बिघडते. याचा अर्थ असा की मुळ्याच्या सानिध्यामध्ये सातत्याने वापसा स्थिती निर्माण आपल्याला करायची आहे. आपण महिन्यात एकदा पाणी पूर्वी देत होतो, आमच्याकडे अजून अशी पद्धत आहे. आज पाणी तुडंब भरून ठेवायचं आणि महिन्याने परत दुसऱ्यांदा पाणी द्यायचं. ह्या महिन्याच्या एका फेऱ्यामध्ये 2 दिवस फक्त वापसा स्थिती निर्माण होते. एक तर सुरुवातीला पाणी जास्त आहे म्हणून वापसा स्थिती नाही, आणि नंतर वापसा स्थिती येऊन गेल्यावर पाणी कमी पडलं म्हणून वापसा स्थिती नाही. म्हणजे महिन्यातनं 2च दिवस त्याला खायला मिळतं. वर्षातनं समजा आपण 12-15 पाळ्या दिले एका हंगामामध्ये, पाण्याची फेर जर 12, 15, 20 दिले, गुणिले 2 दिवस करायचं म्हणजे तेवढे दिवसच त्याला खायला मिळतं. तरी पण आपलं उत्पादन उसाचं 20-25 टन, 30 टन, 40 टन एवढंच असतं. एका महिन्यात जेवढं आपण पाणी देतो त्याचे जर समजा 2 भाग केले, समजा 10 लाख लिटर पाणी आपण एका महिन्यातनं देतो, त्याचे 2 भाग केले आणि पहिल्या 15 दिवसात 5 लाख लिटर पाणी आणि दुसऱ्या 15 दिवसात 5 लाख लिटर पाणी, असं 2 वेळेला जर आपण पाणी विभागून दिलं तर त्या दोन्ही पाण्याच्या फेऱ्यामध्ये 2-2 दिवस त्याला खायला मिळेल. पहिल्या पद्धतीमध्ये एका महिन्यातनं 2 दिवस खायला मिळत होतं. पद्धत थोडीशी बदलली की त्याला एका महिन्यामध्ये 4 दिवस खायला मिळेल, दुप्पट खायला मिळेल. दुप्पट खायला मिळाले की उत्पादन सुद्धा दुपटीने वाढणारच आहे. समजा हेच पाणी 10 लाख लिटर पाणी जे महिन्यात आपण देणार आहे त्याचे 4 भाग केले, 8-8 दिवसाला त्याचे एक भाग पाणी दिलं, म्हणजे 2.5 लाख लिटर पाणी समजा 8 दिवसात एकदा द्यायचा आपण प्रयत्न केला. कसं द्यायचं ते नंतर ठरवू. तर प्रत्येक पाण्याच्या फेऱ्यामध्ये 2 दिवस म्हणजे महिन्यातले 4 पाण्याची फेर झाले तर त्याला 8 दिवस खायला मिळेल. 2 दिवस खायला मिळून जर 40 टनाचं उत्पादन असेल, त्याच उसाला जर एका महिन्यामध्ये 8 दिवस खायला मिळालं तर उत्पादन नक्की निदान दुप्पट तरी वाढेल. उत्पादन वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मुबलक पाणी न देता त्याच्या गरजेनुसार पाणी देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं द्या असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. आठवड्यातनं 2.5 लाख लिटर आपण पाणी देतो, ह्याचे 2 भाग परत आणखी केले. दर 4 दिवसाला जर 1.25 लाख लिटर पाणी दिलं तर महिन्यातनं 16 दिवस त्याला खायला मिळेल, उत्पादन अजून वाढेल. 4 दिवसातनं जे 1.25 लाख लिटर पाणी द्यायचं ते समजा अजून कमी केलं आणि 1 दिवसाआड किंवा दररोज पाणी निदान 20-25 हजार द्यायचा जर आपण प्रयत्न केला तर कसं द्यायचं ते नंतर ठरवू. तर दररोज ऊस पिकाच्या मुळ्याच्या सानिध्यामध्ये वापसा स्थिती निर्माण होते. दररोज ऊस पिकाला अन्न खाता येतं. अतिशयोक्तीचा भाग थोडासा बाजूला जर आपण ठेवला तर दररोज त्याला अन्न खायला मिळतं आणि आपोआप मग 100 टन 125 टनाचं उत्पादन आपल्याला मिळतं. आणि दररोज वापसा स्थिती निर्माण करण्यासाठी ठिबक सिंचन हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. जेवढं पाणी त्याला दररोज लागणार आहे तेवढंच पाणी मोजून द्यायचं आहे. आमच्याकडे आम्ही ठिबक सिंचन बसवलं आणि गंमत अशी झाली, रात्र पाळीला लाईट आली की त्या मीटर पेटीमध्ये ऑटो स्विच बसवला. लाईट आली की आपोआप मोटर चालू होती. एक वाल्व चालू करून ठेवून द्यायचा. अखंड रात्रभर पाणी ते एकाच प्लॉटला जायचं.
दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्रभर पाणी एका प्लॉटला, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या प्लॉटला. महिन्याभरात लक्षात आले की ऊस पिवळा पडायला लागला. आम्हाला वाटायचं ठिबक सिंचन जोडले म्हणजे आता ऊस किती जोमाने येईल, तो पिवळा पडायला लागला. आणि मग लक्षात आले की आपण पाटाने जेवढं पाणी देतो त्याचे दुप्पट पाणी आपण एका रात्रीत त्याला द्यायला लागलो. त्याला मोजून पाणी द्यायचं आहे. लागण झाल्यानंतर फार लागत नाही. जर 4 लिटरचा ड्रिपर असेल आणि 1.5 फुटावरती एक ड्रिपर असेल तर लागणीनंतर पहिले 15-20 दिवस, महिनाभर, एक दिवसाआड अर्धा तास मोटर चालली तरी त्याला बास होतं. 5 हॉर्सपॉवरची मोटर असेल, 5 फुटाची सरी असेल तर साधारणतः 1.5-2 एकराला ते पाणी पुरतं. 5 हॉर्सपॉवरचं एक दिवसाआड अर्धा तास पाणी द्यायचं. दुसऱ्या महिन्यात रोज अर्धा तास पाणी, तिसऱ्या महिन्यात पाऊण तास, चौथ्या महिन्यात 1 तास, असं पाणी हळूहळू वाढवत जायचं. मार्च महिन्यात किमान 1.5 ते 2 तास पाणी असावं. एप्रिल महिन्यात 2 ते 2.5 तास पाणी असावं. मे महिन्यात जास्त बाष्पीभवन होतं त्यावेळेला 2.5-3 तास, 3.5 तास, काही वेळेला 4 तास दिलं तरी चालेल पाण्याच्या उपलब्धतेनुसार. असं पाण्याचं नियोजन असलं पाहिजे. आम्ही रात्रभर त्याला पाणी सोडत होतो, ऊसाची वाढच झाली नाही. मोजून पाणी द्यावं हे मी ढोबळ मानाने सांगितलं. अत्यंत शास्त्रोक्त पाहिजे असेल तर साहेबांची गाठ घ्या, सगळा तक्ता तुमच्या पुढे ठेवतील, माती परीक्षण करतील, आपल्या मातीमध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता किती आहे त्याचा अभ्यास करून ते किती मिनिटं आपल्याला ड्रिपर तो ऊस पिकासाठी चालवला पाहिजे, त्यावेळेला ऊसाचं वय किती असेल, त्या परिसरातलं त्या पाण्याचं बाष्पीभवन किती होतं, याचं सगळं सूत्र आहे. त्याचा अभ्यास करून ते सगळा चार्ट तुम्हाला तयार करून देतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊसाला थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी दिलं पाहिजे. पाटानं पाणी देताना सुद्धा साखळी पद्धत आता बंदच करायची बहुतेक कोणाकडे नाही आहे. लांब सरीने पाणी द्या. 2 सऱ्यांना पाणी लावायचं, ते 2 सऱ्या भरल्या की पुढच्या 2 सऱ्यांना पाणी लावायचं. 2 सऱ्या भरायला फार तर 7 ते 10 मिनिटं लागतात. म्हणजे खूप खोरं घेऊन आपल्याला किंवा गड्याला तिथं दाऱ्यावरच उभं राहायला पाहिजे. त्या सऱ्या भरत आले की पुढच्या 2 सऱ्यांना पाणी लावा. त्या भरत आल्या की पुढच्या 2 सऱ्यांना पाणी लावा. म्हणजे उभं राहून पाणी पाजण्याची पूर्वीची आपली पद्धत होती तसं पाणी पाजलं पाहिजे. रात्रपाळीला बरेच वेळेला लाईट आपल्याकडे असते. रात्रपाळीला असं उभं राहून पाणी पाजता येणं तुम्हाला पण शक्य नाही, आम्हाला पण शक्य नाही, किंवा गड्याला पण शक्य नाही. मग काय आपण मोकाट पद्धतीने 10 सऱ्यांना पाणी लावतो आणि मग झोपी जातो. उत्पादन जर वाढवायचं असेल तर शक्यतो उभं राहून त्याला पाणी द्या. काळ्या जमिनी असतील तर 1 आड 1 सरीला पाणी दिलं तर सगळ्यात उत्तम वापसा स्थिती लगेच तयार होते. त्यामुळे 1 आड 1 सरीला पाणी द्यावं. 1 कोटी ते 1.25 कोटी लिटर पाणी 1 आड 1 सरीला पाणी द्यायला लागलं तर 60 लाख 70 लाख लिटर पाणीच पुरतंय आणि त्याच्यामध्ये उत्पादन दुप्पट निश्चितपणे वाढतं. ठिबक सिंचन जोडून जर शास्त्रोक्त पद्धतीने ठिबकने पाणी दिलं तर 40 लाख लिटर पाण्यामध्ये 1 एकर पूर्ण होतं. काय थोडंफार पाणी कमी जास्त असेल, आपल्या तोंडी हिशोबासाठी सांगतो. म्हणजे 1.25 कोटी लिटर पाणी कुठं आणि 40 लाख लिटर पाणी कुठं, वरचं शिल्लक राहिलेलं पाणी आपण इतर ठिकाणी वापरू शकतो. किंवा पाणी कमी असेल आणि 40 लाख लिटर असेल तर 1-1.5 एकर ऊस चांगल्यापैकी आपल्याला 100 टनांनी येऊ शकतो. असं त्या ठिबकची कमी आहे. शासनाने याच्यासाठी सबसिडी ठेवली. मधल्या काही वर्षामध्ये सबसिडी थोडी मागं पुढे झाली, पण आता आणखीन त्याच्यावरती जोर दिला. आता सबसिडी थोडी वाढवत आहेत का? फायनल झाले मागे त्याला बघा 80% सबसिडी मिळते. ठराविक त्याचं एक गणित असतं. 1 एकराला किती खर्च येणार शासन ठरवलेलं असतं. त्याच्या 80% आपल्याला सबसिडी मिळते. शासन सबसिडी देते एवढ्यासाठी की शेतकऱ्यांनी प्रोत्साहित व्हावं, ठिबक सिंचन जोडावा, म्हणजे पाण्याचा अपव्यय होणार नाही, जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल. मला सांगायला अतिशय आनंद होतो. या परिसरामध्ये मी आल्यानंतर लगड साहेबांना विचारलं, कारण मी जिथे जिथे फिरलो तिथे ठिबक सिंचनच मला दिसत होतं. साहेबांना म्हटलं ठिबक सिंचन तर किती आहे? साहेब म्हटले ह्या परिसरामध्ये 50% पेक्षा जास्त आहे ना. जवळपास 50% ठिबक सिंचन कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतून आपल्या परिसरामध्ये काम झालंय. आमच्याकडे आम्ही अजून 15 ते 20% रेंगाळायला लागलो. एवढे सगळे उत्पादन जास्त घेणारे शेतकरी असून सुद्धा 20% 21% आमचे ठिबक सिंचन जोडले गेले ऊस पिकाला. पण इथं मात्र 50% जोडले ऊस. त्या ठिबकचे निश्चितपणे फायदे समजावून घ्या आणि त्याप्रमाणे ऊसाचं उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग करावा. कंटाळा आला असेल सगळ्यांना बहुतेक.
एकच शेवटचा मुद्दा राहिलाय, थोडासाच आहे, 5 मिनिटात संपवणार आहे, कारण तो अत्यंत महत्वाचा आहे. पीक संरक्षण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जाताना एक उदाहरण पहिल्यांदा देणार आहे. नागपूरच्या कारखान्यांमध्ये 3 कारखाने आहेत आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचे. त्या कारखान्यावरती 6 वर्ष मी सलग लेक्चरसाठी जात होतो. एकदा त्यांनी आता जसं आपल्या कॉर्नर मिटिंग चालले अशा 11 दिवसामध्ये 22 कॉर्नर मिटिंग घ्यायची असं त्यांनी ठरवलं आणि मला बोलवलं होतं. मी उत्साहाने गेलो. तिथले एका कारखान्याचे व्हाईस चेअरमन माझ्याकडे आले होते, ऊस बघितला होता आणि त्यावेळेला आमच्याकडे 10,001 ही व्हरायटी अत्यंत जोमानी होती. 10,001 ही व्हरायटी त्यांनी डिसेंबरमध्ये इथून तिकडे घेऊन गेले आणि 5 एकरामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये लागण केली होती. मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्या ऊसाला 5-6 महिने झाले होते, कारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी तिकडे नागपूरला गेलो आणि शेवटच्या आठवड्यामध्ये हे लेक्चर सगळे सुरू झाले. जून महिन्यापर्यंत ते लेक्चर होते. 3रं-4थं लेक्चर झालं त्यावेळेला ते व्हाईस चेअरमनजी भेटायला आले. मला म्हटले, दादा तुमच्याकडचं बियाणं आणलेला इथं लागण केल्या 5 एकरामध्ये, माझा 2.5 एकर आहे आणि माझ्या भावाचा 2.5 एकर आहे, इथून जवळच तो प्लॉट आहे, जाऊन बघून येऊया. मलाही बरं वाटलं. लगेच आम्ही त्यांच्या गाडीतनं गेलो, तो प्लॉट बघितला. 6-7 महिन्याचा प्लॉट, 10,001 व्हरायटी अत्यंत देखणी असते, जाडीला चांगली, पेरं चांगली असतात. खताचं नियोजन आमच्यासारखं सगळं त्यांनी केलं होतं. अतिशय देखणा ऊस आला होता. मी बघितल्यावर मला अत्यंत समाधान झालं. मी म्हटलं, साहेब हा ऊस आता व्यवस्थित जर कारखान्याला गेला तर 60-70 टनाच्या पुढे याचा अवरेज निघेल. त्यांनाही आनंद झाला. म्हटले 60 टन निघाला तरी आम्हाला बास, तिथला अवरेज फार कमी आहे. तो प्लॉट बघून आलो. त्या दिवशी संध्याकाळचं लेक्चर झालं. दुसऱ्या दिवशी सकाळचं परत लेक्चर झालं. परत ते व्हाईस चेअरमन आले आणि मला म्हणाले, दादा परत एकदा जाऊया, तो प्लॉट बघून येऊया. उन्हाळा प्रचंड, नागपूरला उन्हाळा फार असतो. मी म्हटलं, साहेब कशाला आता उन्हात जायचं, काल तर बघितलंय, काल दुपारी, आता जाऊन तिथं बघण्यात काय म्हणजे काय नवीन बदल झाला असेल. नाही म्हटले, जरा जाऊया चलाच. आग्रा खातर त्याच्या गेलो आणि तिथं गेल्यावरती लक्षात आलं ते मला का बोलवत होते. त्यांचा जो 2.5 एकराचा प्लॉट होता आणि शेजारी भावाचा 2.5 एकराचा प्लॉट, पण यांच्या प्लॉटमध्ये आम्ही बघून आलेल्या रात्री त्या रात्री रानडुकरांचा कळपच्या कळप त्याच्यामध्ये घुसला होता आणि जवळपास 2.5 एकरापैकी 1.5-2 एकर ऊस जमीनदोस्त त्यांनी करून टाकला होता. आणि आपल्याला माहित आहे ही 10,001 व्हरायटी मऊ आहे, रानडुकराला फार आवडते. अख्खा कळप घुसवून त्यांनी तो सगळा प्लॉटचा प्लॉट मोडून टाकला होता. मे महिन्यात कुठला कारखाना चालू असतो, तो कारखान्याला घालवायला त्यावेळेला काही करता आलं नाही. पुढचा कारखाना नोव्हेंबर महिन्यात कारखाना सुरू होईपर्यंत जे पडलेलं होतं, मोडलेलं होतं, ते सगळं वाळून गेलं. कोणी वैरण नेलं, कोणी आणखी काय केलं. एवढा मोठा त्याच्यावरती परिणाम झाला आणि थोडासा 1/2 एकर ऊस त्यांचा कारखान्याला गेला असेल. पण सांगायचं आता एक महत्वाची घटना, तिथं शेजारी त्याच्या भावांचा प्लॉट 2.5 एकराचा होता, तिथं मात्र रानडुक्कर गेलेले नव्हते. त्यांनी एकच गोष्ट केली होती, दोघांची लागण एकाच दिवशीची, बियाणं माझ्या इथलंच, सगळं तंत्रज्ञान माझ्यासारखंच त्यांनी वापरलेलं होतं, पण त्या प्लॉटमध्ये रानडुक्कर गेले नाही. त्यांनी एक गोष्ट केली, त्या परिसरामध्ये रानडुकरांचा त्रास आहे म्हणून एक नवीन योजना तिथं कारखान्यामार्फत राबवण्यात आलेली होती. काही शेतकरी स्वतःही घेऊन बसवत होते. सोलार सिस्टीमवरती चालणारं झटका मशीन एक असतं. आपल्या उसाच्या प्लॉटच्या भोवती बारीक तारेचं एक कुंपण करायचं असतं आणि त्या तारेला त्या मशीनचा इलेक्ट्रिक करंट जोडायचा असतो. तो झटक्याने त्याच्यामध्ये तो करंट चालू राहतो. जनावर तिथे गेला आणि त्यांनी जर त्या तारेला त्याचा स्पर्श झाला तर त्याला खूप जोराने शॉक बसतो. तो एकदा शॉक बसला की ते जनावर तिथून पळून जात आणि त्याच्या आयुष्यामध्ये परत त्या प्लॉट जवळ ते येत नाही. असं किती वेळेला तरी जरी जनावर वेगवेगळे आली तरी शॉक बसल्यावर ती पळून जातील, अशी ती यंत्रणा आहे. त्याला झटका मशीन असं, तिथं त्याचं नाव. त्या झटका मशीनमुळे ही रानडुकरं त्या प्लॉटमध्ये एकदाही गेले नाहीत. म्हणजे त्यांनी संरक्षणासाठी थोडीशी, त्यावेळेला तो 18,000 रुपये किंमत त्याची होती, तेवढा त्यांनी खर्च केला. 2.5 एकराचा 2.5 एकर सगळा त्यांचा ऊस जगला. 65-70 टनांनी त्यांचं अवरेज निघालं. संरक्षण करायचं म्हणजे हे अत्यंत महत्वाचं आहे. कारखान्याला ऊस तुटून जाईपर्यंत त्या ऊसाची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मग त्याच्यावर येणारा वन्य प्राण्यांचा त्रास असेल, त्याच्यावर येणारी वेगवेगळी रोगराई असेल, याच्यापासून त्याला वाचवलं पाहिजे. ऊस लावला की 1.5 महिन्यांनी खोडकीड येते. 15 लिटरच्या एका पंपामध्ये 30 मिली अत्यंत साधं औषध क्लोरोपायरिफॉस घालावं आणि त्याला फवारणी करावी. त्यावेळेला 4 पंप फक्त लागतात 15 लिटरचे.
खोडकीड आटोक्यात येते. समजा अजून आली नाही तर पुढे 20 दिवसांनी अजून एकदा दुसरं एखादं कीटकनाशक घालून त्याची फवारणी करावी. खोडकीड चांगल्यापैकी आटोक्यात येते. दुसऱ्या वेळेला फवारणी करताना 6-7 पंप लागतात. ऊस जसा मोठा होईल तसं पंपाची संख्या वाढत जाते. आता एकदा फवारणी करायचीच आहे म्हटलं त्यात अजून काय काय मिसळता येईल. याच्यामध्ये बुरशीनाशक मिसळता येईल. सुरुवातीला क्लोरोपायरिफॉस 30 मिली बरोबर 30 ग्रॅम जर आपण 22 त्याच्यामध्ये घातलं तर दोन्ही एकत्रित फवारणी करता येते. दोन्हीचं आपल्याला साध्य करता येतं. बुरशीनाशक पण फवारलं की बुरशीचा अटॅक होत नाही. कीटकनाशक फवारलं तर किडीचा त्रास होत नाही. याच पंपामध्ये पहिल्या फवारणीला एका पंपाला 150 ग्रॅम जर 19-19-19 घातलं, सोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 20 ते 30 ग्रॅम घातले, असे चारही एकत्रित करून जर 4 पंपांनी फवारणी केली तर त्याला किडीचा त्रास होणार नाही, बुरशीचा त्रास होणार नाही. आणि 19-19-19 NPK आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट पानाद्वारे त्याला मिळाले की तिची वाढ अत्यंत जोमाने होते. त्याला स्टार्टर ग्रेड असं म्हणतात. 19-19-19 सुरुवातीच्या काळात फवारणी केली की ऊस जोमाने वाढतो. दुसरी फवारणी करताना 19-19 ऐवजी 12-61-0 घ्यावं. तिसरी फवारणी करताना 12-61 ऐवजी 13-0-45 घ्यावं. असं वेगवेगळं बदलून जर 3 किंवा 4 फवारणी आपण वेळच्या वेळेला केल्या तर ऊसाची वाढ निकोप होते. हेल्दी ऊस वाढतो, अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढतो. त्याच्यावर येणाऱ्या रोगराईचा अटॅक कमी राहतो. त्यामुळे ऊस चांगला सुधारून वाढतो आणि त्याचं वजन चांगलं मिळतं आणि कारखान्याला गेल्यानंतर आपल्याला टनेज चांगलं मिळतं. अशा फवारण्या 3-4 वेळेला कराव्या. खरं तर ऊसाला फवारणी करणं हे असं शक्यतो कोणी अगोदर करत नव्हतं, पण आता त्याच्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही. याच फवारण्यामध्ये काही संजीवकांचा वापर करायची पद्धत आमच्याकडे सुरू झाली 2008-9 साली. संजीवक म्हणजे जिब्रॅलिक ऍसिड असेल, सायटोकानिन ग्रुप असेल, ऑक्झिन असेल. इथं द्राक्ष बागायतदार कोण असतील तर त्यांना ही सगळी संजीवक माहिती आहेत. या संजीवकांचा उपयोग द्राक्ष बागेमध्ये द्राक्षाचा घड त्या सोल्युशन मध्ये बुडवून काढायचा, डिपिंग केलं असं म्हणायचे. आणि द्राक्षाच्या मणी जो लहान असायचा तो येत्या काही दिवसामध्येच तो 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर एवढा लांबीला होतो. ही संजीवकांची किमया असते. त्याची जाडी वाढते, त्याच्यात गर वाढतो, त्याच्यामध्ये रिकव्हरी चांगली येते. तेच द्राक्ष आपण खातो सुद्धा. या संजीवकांचे 1 किंवा 2 वापरामुळे द्राक्षांचा घड प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याचं टनेज वाढतं, ॲव्हरेज चांगलं मिळतं आणि शेतकऱ्याला फायदा होतो. याच संजीवकांचा वापर ऊस पिकामध्ये जर केला तर ऊसामध्ये काय काय बदल घडतील याचा अभ्यास डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर झालेले शास्त्रज्ञ, फिजिओलॉजी हा त्यांचा विषय आणि त्यांची PhD या संजीवकांमध्ये आहे. त्यांनी असा विषय मांडला की ह्या संजीवकांचा वेळोवेळी जर अल्प प्रमाणामध्ये वापर केला तर ऊसाच्या पेरांची लांबी वाढेल, पेराची जाडी वाढेल, ऊसाच्या रिकव्हरीमध्ये वाढ होईल. त्यामुळे ऊसाचं वजन वाढेल. शिवाय ऊसाच्या पानांची रुंदी वाढेल, पानाची लांबी वाढेल. त्यामुळे सूर्यप्रकाश जो त्याच्यावरती पडेल तो जास्त प्रमाणात पहिल्यापेक्षा घेतला जाईल. त्यामुळे अन्न तयार करायची क्रिया पहिल्यापेक्षा जास्त होईल आणि ऊसाच्या वजनामध्ये प्रचंड वाढ होईल. असा प्रयोग त्यांनी केला आणि मग 2008-9-10 सालापासून आम्ही सर्वच मंडळी या संजीवकांचा वापर फवारणीच्या माध्यमातून अल्प प्रमाणामध्ये त्या ऊस पिकाला करायला लागलो. आणि मग 100 टनावरून 125 टनावर जाताना, 125 टनावरून 150 टनावर जाताना आणि 150 टनावरून 200 टनाचा प्रयोग करत असताना या संजीवकांचा आम्हाला प्रचंड फायदा व्हायला लागला. या संजीवकांच्या वापरामुळे साधारणतः 20-30 टनाचा फरक कमी उत्पादन असेल तिथे मिळू शकतो. 15-20 टनाचा तरी सहजासहजी फरक होतो. हे कसं वापरायचं, किती ग्रॅम वापरायचं, अत्यंत कमी वापरायला लागतंय. IBA सारखं संजीवक पहिल्या फवारणीमध्ये 1 ग्रॅम एका एकराला घ्यायचं असतं. त्याची किंमत त्याला फार असते असं नाही, 30-40 रुपयाला 1 ग्रॅम ते मिळतं. दुसऱ्या फवारणीत 4 ग्रॅम, तिसऱ्या फवारणीत 6 ग्रॅम असे टप्प्याटप्प्यात घ्यायला लागतं. ह्या संजीवकांचा वापर कसा कसा करायचा याचा सुद्धा चार्ट लगड साहेबांनी तयार केलाय. तो सुद्धा आपण घेऊन त्याप्रमाणे संजीवक आणून जर आपण फवारली तर निश्चितपणे आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसते. त्याप्रमाणे याचा सुद्धा उपयोग आपण करून घ्यावा. एकाच वेळेला या फवारणीमध्ये कीटकनाशक असतं, बुरशीनाशक असतं, संजीवक असतात
NPK असतो, मायक्रो न्यूट्रंट असतात, या सगळ्यांचं एकत्रित कसं फवारणी करता येईल हे डॉक्टर जमदग्नी सरांनी तो चार्ट दिला. तो चार्ट आपल्याकडे छापलेला आहे. तो सुद्धा चार्ट बघून त्याप्रमाणे फवारणी करायला अजिबात हरकत नाही. मित्र हो, ऊसाचं उत्पादन वाढायचं असेल तर या 5 मुद्द्यांवरती आपल्या लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तेही शास्त्रोक्त पद्धतीने केलं पाहिजे. एक तर जमिनीची सुपीकता, सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे, जमीन भुसभुशीत केली पाहिजे. ऊस लागणीची पद्धत किमान 4.5 फूट 5 फूट उंचीची सरी असावी. पॉवर टिलरनं भरणी होते. लागण करताना अडसली असेल तर एक डोळ्याचं टिपरं 1.25 ते 1.5 फुटावरती भरणी करत पूर्व हंगामी सुरूची लागण असेल तर 2 डोळ्याचं टिपरं 6 ते 8 इंच अंतराने लागण करावी. फुटव्यांची संख्या मर्यादित ठेवावी. 60-70 हजारच फुटवे असावेत. त्याच्यापेक्षा जास्त फुटवे यायला लागले तर ऊसाची बाळबांधणी करावी. रासायनिक खताच्या मात्रा शक्यतो माती परीक्षण करून त्यानुसार ठरवाव्यात. साहेबांच्याकडे जो चार्ट आहे किंवा व्हॉट्सअपवरती जर आपण मागितला तर तो आपल्याला मिळेल. त्यानुसार थोडंसं कमी जास्त करून त्याच्या मात्रा त्या वेळेला वापराव्यात. त्यामुळे उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. पाण्याचं नियोजन सखोलपणे सांगितलं. थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं पाणी द्यावं. आणि पीक संरक्षणामध्ये ऊस कारखान्याला तुटून जाईपर्यंत आपली जबाबदारी आहे हे ठरवून त्याचं तुटून जाईपर्यंत त्याचं सगळ्यापासून संरक्षण करावं. अशा 5 मुद्द्यांवरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर 100 टनच काय 125 टन 150 टन सुद्धा सहज शक्य होणार आहे. या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायला असं मी अपेक्षा बाळगतो. जर सर कोणाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर माझा मोबाईल नंबर लिहून घ्या. त्याच्यावरती आपलं नाव आणि पत्ता शक्यतो इंग्रजीमध्ये टाईप करून पाठवलं तर मला तो नंबर सेव्ह करणं सोपं जाईल. मराठीत पाठवला तर परत इंग्लिशमध्ये टाईप करून मला ते सेव्ह करावं लागतं. आपलं नाव आणि पत्ता मला पाठवला तर जरूर आपल्याला त्या ग्रुपमध्ये सामील करून घेता येईल. माझा मोबाईल नंबर आहे 94 04 94 36 75 18 18 94 36 75 18 या मोबाईलवरती आपण नाव आणि पत्ता पाठवला तर जरूर आपल्याला त्या ग्रुपमध्ये सामील करून घेता येईल. मित्र हो, बराच वेळ झाला आपण इथं बसलात. त्यातल्या त्यात मांडी घालून खाली बसलात. मांडी घालून खाली बसल्यानंतर काय हाल होतात ते मला माहिती आहे. तरी सुद्धा आपण अत्यंत शांतपणे इथं बसून मी जे काही मोडकं तोडकं बोललं असेल ते अतिशय शांतपणे आपण सर्वांनी ऐकून घेतलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी प्रथमतः आभार मानतो. आपल्या परिसरातले 111 टन उत्पादन काढलेले शेतकरी त्यांचंही अभिनंदन करतो. 117 टन उत्पादन काढलेल्या शेतकऱ्यांचंही अभिनंदन करतो. पुढच्या वर्षी आता ज्यांनी लागणी केली त्यातले बरेचसे शेतकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतील अशी अपेक्षा पण यावेळेला करतो. आपल्या सर्वांचे आभार. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांचा आभार मानतो. आणि काही प्रश्न असले तर जरूर विचारा. बसतो. थांबतो इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.